हाँ, गुड इवनिंग वानखेड़े साहब, नमस्ते। नमस्ते। अपन शुरू कर सकते हैं क्या? हाँ सर, 25 के ऊपर है लोग अभी। ऑलमोस्ट 30 पीपल। गुड इवनिंग एवरीबॉडी। तो वानखेड़े साहब, अपना एमएफएम पार्ट 1 जो है, इसमें कितने हैं? मतलब 2 घंटे है मेरे पास कि 2+2 है? वानखेड़े साहब, आवाज आ रही है? हाँ सर, दोनों वॉल्यूम्स मिला के नहीं, 4 घंटा है सर। नहीं, 2 वॉल्यूम्स नहीं है वानखेड़े साहब। देखिए, आपके सिलेबस में वॉल्यूम 1 ही है। यस सर, फिर 4 घंटा है सर अपने पास हाँ, टोटल। तो 2+, क्योंकि वॉल्यूम 2 जो आपका टोटली लॉ बेस्ड है, तो उसके लॉज के तो आप अलग अलग ले रहे हो ना लेक्चर। यस सर, यस वॉल्यूम इसलिए सिलेबस में आपके डी में उसमें शायद एक ही है, फर्स्ट वॉल्यूम ही है। तो यस सर। उसमें 2+2 है ना आपने, यस इसलिए। सर, 2+2। अच्छा, ठीक है, तो कैन वी। आज 2 घंटा, कल 2 घंटा। हाँ, तो कैन वी स्टार्ट ना? यस सर, यस। तो अपन शुरू करने के पहले अपन थोड़ा सा बैकग्राउंड में चले जाते हैं। वानखेड़े साहब, अपन जब आप सर्विस में आए होंगे 86 85 कब का है आपका रिक्रूटमेंट? आपका मतलब सर्विस में कब आए हैं वानखेड़े साहब? सर आई ज्वाइन इन जनवरी 86 इन द डिपार्टमेंट। हाँ, 84 85 में ट्रेनिंग किया, जनवरी 86 में ज्वाइन किया। 86 में ज्वाइन किया, तो अपन यस। हम लोग स्टेट में 96 में है, 94 में है, तो 2 साल 96 में है, आपके 10 साल बाद आए हम। तो हम लोग ने जब डिपार्टमेंटल एग्जाम दिया था, तो हमको बॉम्बे फॉरेस्ट मैनुअल पढ़ना पड़ता था। मेरे हाथ में अभी इस समय वॉल्यूम 2 दिख यस। रहा है। है ना? उसमें उसके डिटेल में नहीं जाता, सिर्फ उस समय उसका नाम बॉम्बे फॉरेस्ट मैनुअल हुआ करता था, जो कि 1943-42 के दरमियान पब्लिश हुआ है। और उसके बाद फर्स्ट टाइम आफ्टर इंडिपेंडेंस कंपाइलेशन झालेला आहे 2011 ते 13 दरम्यान. वानखेडे साहेब, आपली सर्व्हिस 35 वर्षाची झाली आहे आणि माझी पण 25-26 वर्षाची झाली, 26 वर्षाची. आपण बॉम्बे फॉरेस्ट मॅन्युअल बरेच वेळा वाचला असेल, पण त्याच्या प्रीफेस वाचला आहे का कधी? प्रीफेस. सर आता नाही आठवत, आम्ही परीक्षेच्या आधी वाटलं होतं आणि मध्ये मध्ये कधी बघितलं नाही, आपण प्रोव्हिजन्स वगैरे वाचले आपण सर. एक्झाम देताना किंवा इतर प्रयोजनार्थ जेव्हा आपल्याला आवश्यकता भासतो. पण माझा प्रश्न फक्त प्रीफेस बद्दलचा आहे. प्रीफेस जे सुरुवातच्या असते, ते कधी वाचलंय का? म्हणजे नाही बीएफएमच्या? नाही नाही, बीएफएम नाही, बाकी पण पुस्तकाचं क्वचितच वाचतो सर प्रिफेस. तर म्हणजे योगायोगाने हा म्हणजे डोक्यात का आला म्हणजे, आपण आता तुमच्या समोर आता नवीन सर्क्युलेशन झालेलं असेल ना, बीएफएम वॉल्यूम, सॉरी, एमएफएम वॉल्यूम 1 आणि 2 च्या, ही जो पुस्तक आहे. तर काय काय म्हणजे आपण जेव्हा गोष्टी वाचतो किंवा एखादी गोष्टीमध्ये त्याचे अध्ययन करतो, ऍक्च्युली प्रश्न असा पडला होता की जेव्हा हे म्हणजे नवीन पब्लिकेशन आता जे आपल्या समोर आहे, ते पब्लिश झाल्यानंतर याची साईज आणि जुन्याची साईज मध्ये खूप फरक आहे, है ना? तर प्रश्न असा पडला की असा का? तर त्याचं उत्तर मला बीएफएम चे प्रीफेस मध्ये मिळाला. प्रीफेस मध्ये एक ओळी शेवटच्या म्हणजे पॅरामध्ये लिहिलेली आहे की सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी कागदांच्या खूप तुटवडा होता, म्हणजे शॉर्टेज होती. म्हणून मतलब जेवढा त्यांना याच्यात समाविष्ट करायचे होता, त्याच्यात त्यांनी काटकसर करून थोडासा शॉर्ट ठेवला व्हॉल्यूम, असा याच्यात उल्लेख आहे. म्हणजे त्यावेळी बीएफएम च्या वेळी सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे 1939 पासून 1945 पर्यंत दुसरा जागतिक युद्ध चालू होता. म्हणून
पेपरच्या साईज, प्रिंटिंगच्या साईज त्यांना म्हणजे ते काटकसरीच्या धोरण अडॉप्ट करावा लागला होता, असा त्याचा उल्लेख आहे. 2011 किंवा 13च्या दरम्यान जेव्हा MFM फर्स्ट टाइम रिवाइज झाला त्याच्या बोलत नाही, पण मागच्या वर्षी जेव्हा हे काम चालू झाला होता तेव्हा कोविडच्या म्हणजे महामारीच्या सुरुवात झाली होती. सुरुवात म्हणजे एकदम पीक वर होता आणि त्यावेळी सर्वांवर निर्बंध होते, म्हणजे आपण मुंबई दिल्ली दौरे वगैरे करू शकत नव्हते. त्यावेळी गॅरोला साहेब PCCF होते आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या इन्स्पिरेशनने आम्ही 4-5 लोकांची टीम म्हणजे हे करून एक 1.5-2 महिन्याच्या कालावधीत हे कंपायलेशन आपल्यासाठी सर्वांसाठी, म्हणजे इट इज एक डेडिकेशन टू अवर फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि आमची अपेक्षा आहे की आता फील्ड पर्यंत सर्व RFO ACF पर्यंत सर्क्युलेट झाले असतील कॉपी. बरोबर आहे का वानखेडे साहेब? हा सर, काल मी मँग्रोव्ह सेलच्या एका रेंजला गेलो होतो, तिथे मला दिसल्या. दिसल्या ना? येस सर, येस. आता इथे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्याकडे आहे का नवीन पुस्तक मिळालेली आहे का? माझा प्रश्न आहे, सर्वांना मिळालेली आहेत का? हो, मिळालीत सर. सर्वांना? हो सर, मिळालीत सर. येस सर. आपण पाहिली पण असेल? हो, पाहिलीच सर. पुढे पाहण्याचा विचारतो, वाचली असेल असा विचारत नाही, फक्त पाहिली असेल तेवढाच प्रश्न आहे. हो, पाहिली सर. ओके, व्हेरी गुड. तर माझ्या रिक्वेस्ट आहे, माझ्या बॅकग्राऊंड देण्याचा उद्देश असा आहे की कुठलीही पुस्तक जेव्हा तुम्ही वाचतात या स्वरूपाचे किंवा कोणतेही दुसरी पुस्तक म्हणजे म्हणजे लिटरेचरची असो, भाषेची असो किंवा कुठलीही असो, त्याचा जे ऑथर असते, लेखक असते, त्याच्या प्रिफेस असते. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मला वाटतं, म्हणजे प्रस्तावना म्हणतात, काय म्हणतात आपण वानखेडे साहेब? प्रिफेस, प्रास्ताविक. येस. नेहमी म्हणजे आपली हॅबिट मध्ये इनकल्केट करा, प्रास्ताविक नेहमी वाचा, कारण प्रास्ताविक मध्ये ती गोष्ट मिळते जेव्हा की तो लिटरेचर किंवा तो पब्लिकेशन लिहित असताना किंवा ड्राफ्ट करत असताना देश कालची काय परिस्थिती होती त्याचा उल्लेख मिळते. आणि माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला हात जोडून की तुम्ही डिपार्टमेंटल एक्झामची काळजी 10 मिनिटासाठी त्याची काळजी सोडून याच्या प्रीफेस दोन्ही व्हॉल्युम्सच्या नक्की वाचा. इट इज माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. म्हणजे यू विल लर्न समथिंग की कोणती परिस्थितीमध्ये आणि कसा लिहिला गेलाय आणि मागचे जे पब्लिकेशन्स होते त्यामध्ये लोकांचे काय काय कंट्रीब्युशन्स होते त्याचा उल्लेख आहे आणि जे बदल केले आणि का बदल केले, म्हणजे बदल करण्याचे कारण किंवा अमेंड करण्याचे कारण काय काय होतात, तो प्रीफेस मध्ये चॅप्टर वाईज आलेला आहे. म्हणून तुम्हाला जर प्रीफेस वाचला तर आतमधला जो मटेरियल आहे किंवा लिटरेचर आहे त्याला अप्रिशिएट करणे एकदम सोपा जाईल. सो इज दॅट क्लिअर? माझ्या हंबल रिक्वेस्ट आहे, इन्क्लुडिंग वानखेडे साहेब, जर आतापर्यंत नसेल वाचला तर प्रीफेस नक्की वाचा, बाकी नंतर जेव्हा वेळ मिळाला तेव्हा. So with this background we can I think start manual. पुस्तकच्या थिकनेस वाचून अजिबात काळजी करायची नाही, कारण की त्याच्यात पान फक्त जवळपास 300 पेजेस आहेत, डिस्ट्रीब्युटेड इनटू अबाउट 52 चॅप्टर्स. तर काही म्हणजे लर्न करायची किंवा त्याला म्हणजे मगअप करायची आवश्यकता नाही, फक्त त्याची स्कीम समजून घ्या आणि आपल्याला तुमचे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे मध्ये आणि समजण्यामध्ये एकदम सोपा जाईल या दृष्टीने मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली आता सध्या सर्वांना माहित आहे की देशामध्ये एक केंद्र सरकार आहे आणि वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळ्या सरकार आहे. मी चॅप्टर 1 प्रथम पहिल्या चॅप्टरवर येतो डायरेक्ट. त्याच्या हेडिंग आहे ब्रीफ हिस्ट्री ऑफ गव्हर्नन्स इन मॉडर्न इंडिया. म्हणजे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत एक देश आहे आणि त्याच्या देशात जवळपास 32 किंवा 30च्या जवळपास राज्य आहेत, एक केंद्र शासन आहे, काही केंद्र शासित प्रदेश आहेत. हे सर्वांना स्कीम माहित आहे. तथापि आतापर्यंत म्हणजे या स्थितीमध्ये आलेपर्यंत मागची काय बॅकग्राऊंड आहे त्या चॅप्टर 1 मध्ये
आपणास देण्यात आलेली आहे. सध्या आपल्याकडे एक संविधान आहे, घटना ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. कॉन्स्टिट्यूशन पर्यंत म्हणजे येईपर्यंत आपल्याला कोणकोणते फेज मधून कोणकोणत्या टप्प्यामधून जावं लागला याची ब्रीफ हिस्ट्री चॅप्टर 1 मध्ये आहे. त्या चॅप्टर 1 मध्ये वेगवेगळे पोझिशन मध्ये किंवा वेगवेगळे काळात भारताची काय परिस्थिती होती, उदाहरणार्थ पहिल्याच पानावर फर्स्ट पेजवर जे मॅप दाखवलेला आहे त्याच्यात मराठा साम्राज्य याचा विस्तार दाखवलेला आहे. इतर पण आहे, राजपुताना आहे, बरेचसे दुसरे पण आहे. तुमची माहितीसाठी फक्त ब्रीफ मध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा ब्रिटिशर्स आपल्याकडे होते, ब्रिटिश काल केव्हा चालू झाला, नॉर्मली ते आले होते 1700च्या दरम्यान, 1757 1764. त्याच्यात जायची आपल्याला हिस्ट्रीमध्ये गरज नाही आहे. तथापि सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचा ऍडमिनिस्ट्रेशन होता आणि 1857 म्हणजे आपला जो फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा प्रथम क्रांती ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर ईस्ट इंडियाकडून हा आपल्या देशाच्या ऍडमिनिस्ट्रेशन शासन ब्रिटिश क्वीनने म्हणजे त्याला विक्टोरिया महाराणी किंवा ब्रिटिश क्राऊन कडे गेला आणि तिथपासून आपले मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशनची सुरुवात झाली म्हणजे 1858 पासून. 1858 is the turning point from where the modern administration in India, in British India started. आणि गंमत म्हणून त्यावेळी जसे आपण आज म्हणतो की जम्मू काश्मीर पासून तर केरला पर्यंत आणि इथे जैसलमेर पासून तर तिथे नागालँड पर्यंत एकच भारत आहे, वन इंडिया ओनली. तशी परिस्थिती त्यावेळी नव्हती. काही भाग राजे राजवाड्यांकडे होता आणि काही भाग ब्रिटिश इंडियाचे म्हणजे ब्रिटिशांचे कंट्रोलमध्ये होता. जे भाग ब्रिटिश यांचे कंट्रोल मध्ये होता, त्यांचे अधीनस्थ होता, त्याला ब्रिटिश इंडिया म्हणत होतो. आणि इतर जे भाग होते जे राजे राजवाड्यांचे खाली होता त्याला आपण प्रिन्सली स्टेट्स म्हणून संबोधायचे, असा म्हणजे उल्लेख आहे जुने ऍक्ट्स मध्ये, जुने जेवढे डॉक्युमेंट्स आहेत. आपला महाराष्ट्र आता 3 बेसिकली याच्यात भाग आहेत. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई साईडच्या, पुणे साईडच्या, त्याला आपण जुना ज्याला बॉम्बे म्हणत होतो तो भाग बॉम्बे म्हणून जुने जेवढे ऍक्ट्स आहेत किंवा कायदे कानून आहे त्याच्यात बॉम्बे म्हणून त्याची संज्ञा दिली गेली. बॉम्बे म्हणून टायटल आहे. बॉम्बे फॉरेस्ट रूल्स, बॉम्बे फायनान्शियल रूल्स आजपर्यंत आहेत. तर तुम्ही तेव्हाची काय परिस्थिती होती, बॉम्बेचा नकाशा कसा होता, त्याचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत होता, हे सगळा चॅप्टर 1 मध्ये दिलेला आहे. हे पश्चिम भाग झाला आपला राज्याचा. मधला भाग जो आहे ज्याला आपण आज मराठवाडा म्हणतो तो निजाम खाली होता आणि त्याला हैदराबाद स्टेट म्हणत होतो. आणि तो बरेचसे जे राजे राजवाडे होते आपले त्याचे पैकी एक होता. आपली माहितीसाठी 15 ऑगस्ट 1947 आपला इंडिपेंडन्स डे ज्याला म्हणतो आपण, त्या दिवशी आपल्याकडे 565 राजे राजवाडे होते, 565. आणि त्याच्यात हैदराबाद, जम्मू काश्मीर, मैसूर, ट्रावणकोर इत्यादी हे बरेचसे मोठे मोठे राजवाडे, पण त्याचे खालचे पण बरेचसे होते आणि पूर्ण संख्या मिळून जवळपास 565 होती. आणि पाकिस्तानचा भाग जर आपण ऍड केला तो 600चे वर राजे राजवाडे होते. अशी आपली परिस्थिती होती. मग नंतर सरदार पटेल आणि इतरांचे प्रयासाने त्याच्या युनिफिकेशन झाला. ही पूर्ण हिस्ट्री आमची रिक्वेस्ट आहे, तुम्ही स्टुडंट म्हणून किंवा अकॅडमिक पॉइंटने अवश्य वाचा, कारण की आपले राज्याचे 3 भाग मध्ये पूर्वीचा जो भाग आहे आपला ज्याला विदर्भ म्हणतो त्याचा बराचसा भाग आपल्याला सेंट्रल प्रॉव्हिन्स पासून मिळालेला आहे. आणि तिथे मध्य प्रदेश किंवा मध्य भारताचे जे कायदे कानून होते ते लागू होते. आणि बरेचसे डॉक्युमेंट्स, जुने नोटिफिकेशन आज सुद्धा हैदराबाद स्टेटचे किंवा बॉम्बे स्टेटचे किंवा सेंट्रल प्रॉव्हिन्स मध्य भारतचे आपल्याला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यात मला वाटते भोर संस्थानाखाली होता. आपल्याकडे सुद्धा 10 ते 15 असे प्रिन्सली स्टेट्स होते छोटे छोटे.
त्यातला एक होता भोर संस्थान. आणि अजून सुद्धा सेक्शन 4 चे जे नोटिफिकेशन्स आहेत रिझर्व्ह फॉरेस्टचे कोल्हापूर किंवा त्या भागात, ते भोर संस्थानाचे ऍडमिनिस्ट्रेशन खाली निघालेले. आज सुद्धा त्याची व्हॅलिडिटी होती. आणि जे नंतरची इन्क्वायरी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट खाली झालेली आहे, तो त्याला सेक्शन 4 च्या नोटिफिकेशन आधारात घेऊनच झालेली आहे, अशी त्याची बॅकग्राऊंड आहे. म्हणजे आपला जे महाराष्ट्र आहे बेसिकली 3 पार्ट्स त्याच्यात अंतर्भूत आहे. पश्चिम साइड बॉम्बे, मध्य साइड किंवा मराठवाड्याचा जो आहे भाग, तो बेसिकली हैदराबाद स्टेटच्या, हैदराबाद राज्याच्या निजाम खाली, आणि पूर्वीचा भाग बेसिकली सेंट्रल प्रॉव्हिन्स. आणि यातले सुद्धा बरेचसे ठिकाण किंवा बरेचसे प्रिन्सली स्टेट्स अंतर्भूत नंतर झालेले आहे, इवन 1947 चे नंतर. खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. आणि ड्राफ्ट करताना, त्याला तयार करताना चॅप्टर 1 मध्ये वाचणारा जो व्यक्ती आहे त्याची मदतीसाठी बरेचसे मॅप्स वगैरे दिलेले आहेत. काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत, ते ऍज इट इज त्याच्या अंतर्भाव आहे. कोणता भाग आपल्याकडे राहिला आणि 1960 नंतर कोणता भाग गुजरात राज्यात गेला त्याचा उल्लेख आहे. आणि जर तुम्ही विस्तार वाचला, मी पान नंबर तुम्हाला सांगून देतो, पेज नंबर 12 वर 1956 ची स्थितीत बॉम्बे म्हणून जो राज्य होता आपला, त्याचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत होता. म्हणजे इथे कर्नाटकापासून तर तिथे कराची पर्यंत किंवा पाकिस्तानचा बराचसा भाग आहे, ते बॉम्बे म्हणून ओळखला जात होता. आम्ही जेव्हा राज्यात आलो होतो, म्हणजे माझा नेटिव्ह उत्तर प्रदेश आहे, तर जर मी इथे जेव्हा आलो तर बरेचसे ठिकाणी बॉम्बे फॉरेस्ट रूल्स किंवा बॉम्बे म्हणून बरेचसे कायदे होते. तर उत्तर भारताच्या असल्यामुळे मला असं वाटत होता बॉम्बे म्हणजे फक्त मुंबई, तर बॉम्बे म्हणून एवढे कायदे कसे आले. तर आता हे ड्राफ्ट करताना, हे मॅन्युअल लिहिताना आमचे लक्षात आलं की बाबा बॉम्बे म्हणजे फक्त मुंबई नको, खूप मोठा विस्तार होता, त्याला आपण बॉम्बे किंवा मुंबई म्हणत होतो. हे लक्षात घ्यायची. याची बॅकग्राऊंड चॅप्टर 1 मध्ये दिली गेली आहे. सिलेबसची दृष्टीने जरी इम्पॉर्टंट नसला तरी बॅकग्राऊंडची दृष्टीने आणि आपले महाराष्ट्र राज्याचा विस्तार समजण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे चॅप्टर आहेत. सो माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅप्टर 1 आणि ब्रिटिश लोक पूर्वीचे लोकांनी काय काय केलं, इन्क्लुडिंग शिवाजी महाराज आणि तत्पूर्वीचे जे म्हणजे राजे होते, त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, प्रशासन मध्ये आणि फॉरेस्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, याचा उल्लेख चॅप्टर 2 मध्ये आहे. शिवाजीचं आज्ञापत्र आम्ही याच्यात समावेश केला आहे तुमची माहितीसाठी. सो प्लीज गो थ्रू चॅप्टर 1 and 2. इथपर्यंत कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकतात. चॅप्टर 2 सिलेबसच्या दृष्टीने खूप महत्वाचा नाही, तथापि अकॅडमिकली आणि तुमच्या प्रशासनामध्ये तुमची पकड समज होण्याच्या दृष्टीने दोन्ही चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे. प्लीज 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 वाचायला, इन्क्लुडिंग प्रीफेस. प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. पुढे जाऊ आपण. चॅप्टर 3 मध्ये काहीच नाहीये, तुम्हाला माहीतच आहे, और त्याला मगअप करण्याची आवश्यकता नाही. आपला जो ऑर्गनायझेशन आहे किंवा जे आपला डिपार्टमेंट आहे त्याच्याबद्दल, त्याची संरचना कशी आहे, हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स पासून फॉरेस्ट गार्ड पर्यंत पूर्ण त्याच्या डायग्राम्स वगैरे दिलेला आहे, म्हणजे ऑर्गेनोग्राम दिलेला आहे. तुम्ही चित्राच्या मार्फत समजू शकतात. बरंचसं तुम्हाला माहित पण असेल. बरेचसे इतर पण अथॉरिटीज आहे, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र बॅम्बू डेव्हलपमेंट बोर्ड आहे, इको टुरिझम बोर्ड, झू अथॉरिटी ऑफ इंडिया, मँग्रोव्ह सेल. बरेचसे लोक तुम्ही काम पण करत असणार मँग्रोव्ह सेल मध्ये किंवा बॅम्बू बोर्ड मध्ये, तर त्याच्याबद्दल माहिती दिली गेली आहे. फारसं जास्त नाहीये तुमच्या सिलेबसच्या दृष्टीने, तथापि डिपार्टमेंटच्या स्वरूप संरचना समजण्यासाठी महत्वाचा आहे चॅप्टर. चॅप्टर 4 functions and duties of officials in forest department. This is very important. आणि या चॅप्टर मध्ये 2 सर्क्युलर
पेज नंबर 32 आणि पेज नंबर 33 खूप जुने सर्क्युलर आहे. 1975चा एक आहे आणि दुसरा 1977चा आहे. या सर्क्युलरच्या थोडक्यात एवढाच जिस्ट आहे की जर एखादा प्रशासनिक किंवा कायदेशीर पॉवर वरचे अथॉरिटीने खालच्या अथॉरिटीला किंवा वरचे अधिकारीने खालच्या अधिकारीला डेलिगेट केला असेल तर ती पॉवर विदाउट फिअर अँड फिवर वापरली पाहिजे आणि तो पॉवर वापर करण्यास खालचा अधिकारी किंवा खालची अथॉरिटी कुचराई करत असेल, शर्किंग करत असेल तर त्याबाबतची नोंद त्याची अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मध्ये घ्यायची आणि त्याला याबाबतची समज द्यायची. आपल्याला बरेचसे ठिकाणी काय होतो, आपल्याला पॉवर आहे, दिली गेली आहे कायद्याप्रमाणे किंवा प्रशासनिक आदेशांप्रमाणे, तरी सुद्धा आपण बरेचसे वेळी वरिष्ठांना मार्गदर्शनासाठी लिहितो संदर्भ. ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे काही गोष्ट करण्यासाठी किंवा काही ऍक्शन घेण्यासाठी पॉवर्स ऑलरेडी जर दिली असतील तर कृपा करून वरचे अधिकाऱ्यांना उगीच टाइमपास करण्यासाठी मार्गदर्शन सारखे संदर्भ करू नये. तेवढंच जिस्ट आहे. हे सर्क्युलर जरी जुने असले तरी सुद्धा आजपर्यंत लागू आहेत, म्हणून त्या सर्क्युलर्स ऍज इट इज याच्यात रिप्रोड्यूस केले गेले आहेत. त्याच्यानंतर कोणकोणते ऍक्ट्स आपण डील करतो त्याचा उल्लेख आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस वगैरे वगैरे आहे, त्याचा उल्लेख आहे. कोणकोणते कॅडर्स असतात फील्डमध्ये किंवा मिनिस्ट्रियल कॅडरमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याच्या रिक्रुटमेंटची किंवा भरतीची काय पद्धती आहे त्याचा उल्लेख आहे. आणि भरतीमध्ये डायरेक्ट रिक्रुट्स आणि प्रमोटिव्ह रिक्रुट्सच्या काय काय प्रमाणे प्रत्येक कॅडरमध्ये याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. फक्त माहितीसाठी आपल्याला जास्त मगअप करण्याची आवश्यकता नाही. चॅप्टर 7 दिस इज रिगार्डिंग युअर डिपार्टमेंटल अँड लँग्वेज एक्झामिनेशन. माझी माहितीप्रमाणे डिपार्टमेंटल एक्झाम साठी नवीन जे GR आलेला आहे, हा मॅन्युअल पब्लिश झाल्यानंतर आता एक नवीन GR आलेला आहे. त्या GR प्रमाणे डिपार्टमेंटल एक्झाम साठी नवीन रूल्स किंवा नवीन नियमावली तयार होत आहे. वानखेडे साहेब मला वाटते काल मीटिंग मध्ये होते, ते लवकरच ते रूल्स नोटिफाय होतील. त्याप्रमाणे डिपार्टमेंटल एक्झाम आपल्याला अपियर व्हावा लागेल. हे झाला चॅप्टर 7 बद्दल. चॅप्टर 8 इज रिगार्डिंग लीव्ह अँड ॲब्सेन्स, म्हणजे तुमची सुट्टी आणि ॲब्सेन्स बद्दलच्या आहे. माझी माहितीप्रमाणे वानखेडे साहेब आपण लीव्ह MCSR लीव्ह रूल्सचा वेगळा सेशन आहे ना कोणाचा? येस सर, येस सर. ओके. त्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल लीव्हचे बद्दल, कोणती परिस्थितीमध्ये लीव्ह घेता येईल किंवा रजा घेता येईल, रजा स्वीकारण्याचे नकारण्याचे काय निकष आहे. मला या ठिकाणी फक्त तुम्हाला तेवढंच सांगायचे की ज्या क्षणी आपण सर्व्हिस मध्ये येतो, म्हणजे रिक्रुटमेंट होतो, सर्व्हिस मध्ये येतो, त्या क्षणापासून आपले रिटायरमेंट पर्यंत किंवा सर्व्हिस सोडल्यापर्यंत प्रत्येक क्षण हे शासनाचे अधिकार असते. रजेचा अर्थ फक्त तेवढाच आहे की रजा देणारी जे अथॉरिटी आहे किंवा जे अधिकारी आहे त्याची परवानगीने तुम्ही गैरहजेर आहे, तेवढाच रजेचा अर्थ आहे. म्हणजे रजेचा एवढाच अर्थ आहे की दॅट इज द ऑथरायझेशन बाय द अथॉरिटी किंवा कन्सर्न्ड ऑफिसर टू अलाउ यू टू रिमेन ॲब्सेंट. Otherwise, every movement right from your recruitment up to your retirement is with the government. म्हणून कधीतरी तुमची अर्जित रजेची जेव्हा मंजुरी येते ते आदेश तुम्ही नीट वाचा. त्याच्या शेवटचा एक सेंटेन्स असा असते की श्री रवी वानखेडे हे रजेवर गेले नसते तर अमुक अमुक पदावर स्थानापन्न राहिले असते. बरोबर आहे ना वानखेडे साहेब? येस सर, येस सर. तो सेंटेन्स खूप महत्वाचा आहे. मला पण समजत नव्हता सुरुवातीला की जर आम्ही रजेवर गेलो नसतो तर कसे राहिलो असतो, पण त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे रजेचे पिरियड मध्ये ऍबसेंट राहतात, त्या ऍबसेन्स पिरियडला रेग्युलराइज करण्यासाठी तो वाक्याचा वापर होतो
की जर तुम्ही रजेवर गेला नसता तर तुम्ही त्या त्या पदावर स्थानापन्न राहिला असता. म्हणजे तुमचे जे अर्हताकारी सर्व्हिस आहे त्या अर्हताकारी सर्व्हिसमध्ये किंवा एलिजिबिलिटी पिरियडमध्ये त्या पिरियडचा समावेश आपोआप होऊन जातो, जरी तुम्ही त्या पिरियडमध्ये ऍबसेंट होता किंवा ड्युटीवर न होता. बरोबर आहे. सो एव्हरी मोमेंट ऑफ युअर लाईफ इज इन द authorization of government or under the control of government, and at any moment your services can be taken. तर आपण असं म्हणू शकत नाही की संध्याकाळी 6च्या नंतर आम्ही कामाला यायचे नाहीये. जर ड्युटीची आवश्यकता भासली, इलेक्शन असो, कोविड असो किंवा इतर कोणतीही आवश्यकता शासनाला वाटत असेल तर कोणतेही कॅडरला, कोणतेही अधिकारी कर्मचारी वर्ग 1 वर्ग 2 वर्ग 3 त्याची सेवा जिथे त्यांना आवश्यक वाटत असेल ते वापरू शकतात, त्याला अधिकार आहे. बाकीचे जी गोष्टी आहे, टाइम्स ऑफ लीव्ह, रजेचे प्रकार वगैरे लीव्ह रूल्स मध्ये तुम्हाला म्हणजे कव्हर करतील जे कोणी सेशन्स घेणार आहेत. या मॅन्युअल मध्ये सर्वात महत्वाचं जर चॅप्टर असेल माझी माहितीप्रमाणे तर चॅप्टर 9 आहे, सर्व्हिस मॅटर्स. त्यातले बरेचशी गोष्ट तुम्हाला वेगवेगळे सेशन्स मध्ये कव्हर केली जाईल. म्हणजे डिसिप्लिन अँड अपील रूल्सच्या मला वाटते सेपरेट सेशन आहे, कदाचित मलाच घ्यावं लागेल. वानखेडे साहेब माझे नाव आहे ना तो सेशन? येस सर, डिसिप्लिन अँड अपील तुमच्या नावाने. हा, डिसिप्लिन अँड अपील रूल्स मी कव्हर करू आणि तो कव्हर करताना कंडक्ट रूल्सशी तो रिलेटेड आहे, तो पण आम्ही कव्हर करू. कंडक्ट रूल्सचा वेगळं ठेवलंय आपण. हा ठीक आहे, कंडक्ट रूल्स बरंचसं रिलेटेड असतं. तर कंडक्ट रूल्स जे कोणी सांगतील ते तुम्हाला कंडक्ट रूल्स, डिसिप्लिन अँड अपील रूल्स, पेन्शन रूल्सचा वेगळा सेशन आहे माझी माहितीप्रमाणे. येस सर. तर आम्ही त्याच्यात कव्हर करणार आहे. सस्पेन्शन वगैरे पण D&A रूल्स मध्ये येऊन जाईल. सस्पेन्शन त्याच्यानंतर जॉईनिंग टाइम वगैरे हे पण दुसरा मला वाटते सेशन आहे. जॉईनिंग टाइम वगैरे फॉरेन सर्व्हिस हे पण वेगळा सेशन आहे. येस सर, येस सर आहे. या सेशन मध्ये जे जे लोक रेंज ऑफिसर म्हणून किंवा ACF DFO म्हणून बसले असतील त्यांच्यासाठी या चॅप्टर मध्ये पॅरा नंबर 9.33 मध्ये एक ऍक्ट आहे, एम्प्लॉईज कंपन्सेशन ऍक्ट. पूर्वी याला वर्कमॅन कंपन्सेशन ऍक्ट म्हणून म्हणजे हे इट वॉज नोन ॲज वर्कमॅन कंपन्सेशन ऍक्ट. नाव इट इज नोन ॲज एम्प्लॉईज कंपन्सेशन ऍक्ट. हे आपली दृष्टीने खूप महत्वाचे आहे. फक्त मी ब्रीफ इंट्रोडक्शन देतो. एक्झामची दृष्टीने सुद्धा आणि प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला म्हणजे तुम्हाला पण माहित असेल की फायर साठी गेला एखादा वनमजूर, मागे एप्रिल मार्च मध्ये 4-5 घटना एकत्र झाली होती. नागझिरामध्ये FDCM मध्ये सुद्धा एक घटना झाली होती. आपले वनमजूर 3-4 होते, ते मरण पावले. याच्या पूर्वी सुद्धा गुन्हेगारीचे संघर्षची परिस्थितीमध्ये किंवा फायरचे केसेस मध्ये बरेचसे डेथ्स होतात. या ऍक्ट मध्ये बाकी आपण गव्हर्नमेंट जे काही मदत देत असेल तर ठीक आहे, पण या ऍक्ट मध्ये कायदेशीर प्रोव्हिजन केले गेले आहेत. आणि आपला वनमजूर असो, टेम्पररी असो, परमानंट असो आणि इतर कोणत्याही कॅडरच्या व्यक्ती असेल, जर अशी काही दुर्घटनामध्ये ऑन ड्युटी मृत्यू झाली असेल तर या कायद्यामध्ये तरतूद देण्यात आलेली आहे. फक्त तुम्ही चॅप्टर 9 मध्ये 9.33 पासून 9.35 वाचायचे. ब्रीफ इंट्रोडक्शन म्हणून, जास्त म्हणजे त्याला काळजी घेऊ नका. पण असा काही ऍक्ट असतो आणि त्या ऍक्ट प्रमाणे एखादा कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युला प्रमाणे त्याला किती म्हणजे मदतची रक्कम किती द्यायची किंवा कंपन्सेशन किती द्यायचे त्याचा उल्लेख आहे. म्हणून तेवढा पोर्शन याचा नीट वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर 9.36 मध्ये आपले बरेचसे लोक काही प्रॉब्लेम झाली तर मॅट मध्ये अप्रोच करतात. मॅट मध्ये आपण सर्व्हिस मॅटरसाठी स्वतःचे मॅटरसाठी पण अप्रोच करतो आणि बऱ्याचशा ठिकाणी आपले सबऑर्डिनेट्स, गार्ड, फॉरेस्टर किंवा इतर कॅडरचे व्यक्ती सुद्धा मॅट मध्ये अप्रोच करतात. मॅट रिलेटेड किंवा महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल
याची तरतूद कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, आर्टिकल 323 मध्ये, आणि त्याची जबाबदारीत काय आहेत आणि मॅटशी रिलेटेड तुमच्याशी संबंधित काय काय तरतूद आहे ते या चॅप्टर मध्ये पॅरा नंबर 9.36 मध्ये एकाच ठिकाणी 1 किंवा 1.5 पानाचा आहे. फक्त तो मॅटर तुम्ही बघून घ्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा, आणि मॅटचे बद्दल बॅकग्राऊंड तुम्हाला माहित पडेल. बरेचसे तुम्ही केसेस हँडल केले असतील किंवा मॅट मध्ये हजर पण राहिले असतील, पण मॅटचा उद्गम कुठून झाला, त्याचा उद्देश काय होता आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याशी संबंधित काय काय प्रोव्हिजन्स आहे ते आपल्याला माहित पडेल. याच्या नंतर शेवटचा जो पॅरा आहे 9.37, हे थोडासा जास्त डिटेल मध्ये कवर्ड आहे आणि आजची दृष्टीने खूप महत्वाचा झालेला आहे. सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट 2013 मध्ये. निर्भया कांड सर्वांना माहित असेल, त्याच्या पूर्वी सुद्धा एक सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे विशाखा च्या बद्दल, आणि जेव्हा हा जो नवीन ऍक्ट 2013 आला नव्हता, त्यापूर्वीच्या त्या सुप्रीम कोर्ट जजमेंट प्रमाणे विशाखा कमिटी आपण म्हणत होतो, प्रत्येक ऑफिसेस मध्ये गठीत होणे आवश्यक आहे. वेळोवेळी जर अशी कुठली प्रकारची कंप्लेंट किंवा प्रकरण समोर येत असेल तर इंटरनल कंप्लेंट कमिटी समोर गेला पाहिजे. त्या इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या गठन, प्रकरण समोर आल्यावर त्याच्या इन्क्वायरीची प्रोसिजर आणि रिपोर्ट दिल्यानंतर एम्प्लॉयर म्हणून करायची कारवाई याबद्दल उल्लेख आहे. हे तुम्हाला फक्त वाचावं लागेल, आणि आपल्या ऑफिसमध्ये जर अशा स्वरूपाची कमिटीज नसतील तर कृपा करून लगेच गठीत करून घ्या. कारण की असा काही प्रकरण झाला आणि काही कमी जास्त झाला पुढे, तर सर्वप्रथम हे विचारला जातो की ऑफिसमध्ये अशी समिती गठीत होती किंवा नाही, इथपासून चालू होते. आणि गठीत करण्याची जबाबदारी ऑफिस हेडची आहे. जे कोणी ऑफिस हेड असेल, म्हणजे RFO असो किंवा ACF असतील, DFO, CCF, DCF जे कोणी असतील, स्वतंत्र ऑफिसमध्ये या कमिटीचे गठन करण्याची प्राथमिक जबाबदारी असे कार्यालय प्रमुखांची आहे. जर असे प्रकरण असतील तर डिसिप्लिन अँड अपील रूल्स मध्ये सुद्धा नवीन अमेंडमेंट झालेले सेक्शुअल हॅरेसमेंट संबंधित जे काही कृत्य आहे किंवा गैरकृत्य आहेत, असे जर गैरकृत्य घडले तर संबंधित शासकीय सेवक शिस्तभंग विषयक कारवाईसाठी पात्र ठरतो आणि कंडक्ट रूल्स आणि डिसिप्लिन अँड अपील रूल्स प्रमाणे तो शिक्षेच्या पात्र राहील. हे आपली माहितीसाठी पॅरा नंबर 9.37. काही सेशन पण घेत आहे सर आपण याच्यावर. अच्छा, हा सेशन आहे, मला वाटतं श्रीलक्ष्मी मॅडमच्या आहे, तर डिटेल्स मध्ये सांगते. येस सर. आणि जेव्हा तो सेशन होईल तेव्हा म्हणजे आयदर यू कॅन टेक द कॉपी ऑफ द ऍक्ट फ्रॉम द नेट, और जेवढे आपल्याशी रिलेव्हंट आहे ते चॅप्टर म्हणजे पॅरा 9.37 मध्ये आम्ही कव्हर केले आहेत. हे पूर्वीचे मॅन्युअल्स मध्ये नव्हता, ऍक्ट पण नवीन आहे म्हणून. शेवटचा हाच होता हा चॅप्टर. श्रीलक्ष्मी मॅडम कव्हर करतील मला वाटतं. चॅप्टर 10 तुम्ही दिला. चार्ज रिपोर्ट्स. आता ट्रान्सफर साठी बदलीचा कायदा आलेला आहे 2017 किंवा 18 मध्ये नवीन GR म्हणजे त्याच्यात आलेला आहे. त्याप्रमाणे बदलीसाठी कोणते कॅडरसाठी कोणते अधिकारी किंवा कोणते अथॉरिटी जबाबदार आहे किंवा एम्पावर्ड आहे, तो ऍक्ट आणि त्या ऍक्ट खाली वेगवेगळे जे नोटिफिकेशन्स फ्रॉम टाइम टू टाइम निघालेले आहेत, त्याच्यासाठी म्हणजे त्यासाठी नोटिफिकेशन आपल्याला माहित असले पाहिजे. 1-1.5 वर्षापर्यंत म्हणजे पूर्वीपर्यंत RFO चे बदलीचे अधिकार विद इन द सर्कल कन्सर्न CCF ला होते, इंटर सर्कल साठी PCCF कडे होते. नंतर हे शासनाने विड्रॉ केलेली आहेत पॉवर. आता RFO ची बदलीसाठी
शासनच इम्पॉवर्ड आहे. तथापि हे पोझिशन्स चेंज होत राहतात. बेसिक तरतुदीत काय आहेत याचा आपल्याला ही गोष्ट आपल्याला माहीत राहिली पाहिजे. ट्रान्सफर आणि चार्ज देताना काय काय तरतुदी आहेत ते पॅरा नंबर 11.04 मध्ये कव्हर केलेला आहे. पॅरा 11.04 खूप महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने की ट्रान्सफर झाल्यानंतर चार्ज रिपोर्टमध्ये किंवा चार्ज नोटमध्ये काय काय समाविष्ट असला पाहिजे. दिस इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट फॉर द कॅडर विच आर डीलिंग इन द कॅश ट्रान्झॅक्शन और ऍक्टिंग एज ड्राय अँड डिस्बर्सल अथॉरिटीज. म्हणजे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जर आपण जबाबदारी पाळत असणार तर हा जो पॅरा आहे खूप महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने. त्याच्यात माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यात काही पेजेस मिसिंग आहे मला वाटते काही, पण चॅप्टर 4 मध्ये कॅडर वाईज ड्युटीज अलॉट केल्या गेल्या आहेत. हा माझी पुस्तक मध्ये मला वाटते मिसिंग आहे समोर. परत एकदा तुम्हाला म्हणजे चॅप्टर 4 मध्ये घेऊन जातो. चॅप्टर 4 मध्ये PCCF हॉफ पासून तर फॉरेस्ट गार्ड आणि लिपिक पर्यंतची जबाबदारी प्रत्येक विंग मध्ये, म्हणजे टेरिटोरियल विंग मध्ये काय आहेत, वाईल्ड लाईफ विंग मध्ये काय आहेत, वर्किंग प्लॅन मध्ये काय आहेत, इव्हॅल्युएशन विंग मध्ये काय आहेत, सोशल फॉरेस्ट्री मध्ये काय आहे, प्रत्येक कॅडरची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. आणि ड्युटीज असाइन करताना किंवा निश्चित करताना खूप डिस्कशन केल्यानंतर प्रत्येक कॅडरची ते ड्युटीज त्याच्यात टाकण्यात आलेली आहे. कृपा करून चॅप्टर 4 मध्ये प्रत्येक अधिकारीचे काय काय कर्तव्य असतात ते नीट वाचून घ्या. फ्रॉम युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कमीत कमी DCF पासून तर फॉरेस्ट गार्ड पर्यंत आपण लक्षपूर्वक त्याला वाचा. म्हणजे आपली स्वतःची काय ड्युटीज आहे आणि ज्या कॅडर्सला आपण कंट्रोल करतो त्या कॅडर्सचे काय काय ड्युटीज आहेत ते आपल्याला माहीत राहायला पाहिजे. इथपर्यंत चॅप्टर 10 किंवा 11 पर्यंत काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. चॅप्टर 12 मध्ये युनिफॉर्म्स अँड वेपन्स, रेंज फॉरेस्ट ऑफिसर पर्यंत जे कॅडर्स आहेत, फॉरेस्ट गार्ड पासून युनिफॉर्म कॅडर आहेत. युनिफॉर्मशी संबंधित अलाउन्सेस काय आहेत, युनिफॉर्म्सशी संबंधित GR चॅप्टर 12 मध्ये आहेत. त्याचा थोडासा वाचन आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. परत चॅप्टर 13 मध्ये जे जे कॅडर्स DDO म्हणून आहे, ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर्स, त्यांच्याकडून सिक्युरिटी घेण्याच्या प्रोव्हिजन्स आहेत. ते शासन किंवा कंट्रोलिंग ऑफिसर आपले सिक्युरिटी अश्युअर करतात आपल्याकडून. RFO कॅडर आणि ACF कॅडर यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सिक्युरिटी बॉन्ड आणि सिक्युरिटीची काय काय तरतूद आहे. हे खूप जुनी तरतूद आहे. पूर्वी पण होते, आता पण सुद्धा आहेत. त्याच्यात कुठलाही बदल नाही. मागचे जे BFM आहेत किंवा मागच्या जो MFM आहेत त्याच्यात सुद्धा याची तरतूद होती. याच्या नंतर अत्यंत महत्वाचा लहान चॅप्टर आहे तथापि अत्यंत महत्वाचा आहे चॅप्टर 14 टूर्स अँड डायरीज. सो टूरवर जाण्यासाठी त्याच्या पूर्वी कोणाची परवानगी घ्यायची आहे याचा उल्लेख आहे. आणि टूर केल्यानंतर आपल्याला डायरी सुद्धा सबमिट करण्याची प्रोव्हिजन्स आहे. आपला 2014चा GR आहे तो म्हणतो की 2 महिन्यापेक्षा जास्त जर डायरी पेंडिंग असेल तर पगारची देयके किंवा पगारचे बिल पारित होणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणून डायरी बद्दल खूप भर दिला गेला आहे. कोणत्या अधिकाऱ्यांनी त्याची डायरी कोणत्या अधिकाऱ्याला द्यायचे त्याचा उल्लेख आहे. आणि PA बिल्स क्लेम करण्यासाठी जे काही प्रचलित प्रोव्हिजन्स आहेत त्याचा उल्लेख आहे. म्हणजे टूर्स अँड डायरीज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. चॅप्टर 15 फॉर्मल चॅप्टर आहे. खूप म्हणजे ब्रिटिशांनी टाकलेला चॅप्टर आहे. जसाच्या तसा आहे, कंटिन्यू होऊन राहिलेला आहे. गव्हर्नमेंट सर्वंट्स
च्या डेथ झाल्यानंतर त्याचे रिलेटिव्सला इंटिमेट करायचे. हे पूर्वी असा गृहीत धरला गेला होता की रिमोट एरियामध्ये फॉरेस्ट आहेत, फॉरेस्ट हॅलो ऑफिसर्स काम सर. करतात. हा, येस येस सर, टूर अँड डायरी मध्ये एक प्रश्न होता सर. येस. फॉरेस्ट गार्डचे जे टूर अँड डायरी आहे त्याच्यामध्ये MFM मध्ये फर्स्ट असं लिहिलं आहे की द फॉरेस्ट गार्ड मस्ट बी सप्लाइड विथ स्टॅम्प डायरी बुक बाय RFO. बिफोर सप्लाय द RFO शॅल बी प्रोव्हाइडेड ऑन द फ्लाय फॉलोइंग डिटेल्स. सर, अजूनपर्यंत डिपार्टमेंटनं RFO ला असं छापील डायरी गार्ड साठी दिलेली नाहीये. आणि त्यांच्या जो प्रवास भत्ता आहे सर 1500 रुपयाचा, तो आपण काढतोय. आता जर आपण त्यांना पत्र द्यायला गेलो, म्हणजे मध्यंतरी एक RFO वर्धाने एका गार्डला पत्र दिलं होतं की तुमचे जे दैनंदिनी आहे ते सादर होत नाही. तर त्यांनी ह्याच बेसिसवर एक पत्र दिलं होतं RFO ना की MFA मध्ये असं म्हटलेलं आहे की छापीव डायरी RFO ने द्यायला पाहिजेत. तर हा प्रश्न सध्या सर महाराष्ट्रामध्ये आहे. आणि स्टाफच्या जो म्हणजे कामाच्या आपल्याला ह्या करता येईल सुपरविजन, तो आपल्याला करता येत नाही सर. छापील डायरी देण्यासाठी काही अडचण आहे का सर? आतापर्यंत म्हणजे त्याचा फॉर्मॅट कसा असावा आणि सध्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठं बघण्यात नाही आलंय सर असं. कोणीतरी दिलेलं असेल. तुम्ही सुरुवात करा, कोणी थांबवत नाही तुम्हाला. ओके सर. आहे सर, फॉर्मॅट आहे, प्रिंटेड बुक्स पण आहेत आपल्याकडे. फक्त ते शोधावं लागेल. प्रत्येक डिव्हिजन ऑफिसमध्ये अनेक पडलेले असतील. हा, अनेक पडलेले असेल, मध्ये वापर करत नव्हते म्हणून ते गॅप झालेला आहे. तरी सुद्धा नवीन अधिकारी म्हणून तुम्हाला जे ठीक वाटत असेल किंवा योग्य वाटत असेल त्या फॉर्मॅट त्याला छापील द्या. जर कोणाला आक्षेप असेल की बाबा हे तुमच्या फॉर्मॅट बरोबर नाही, तर स्वतः फॉर्मॅट तुम्हाला पुरवेल की जो बरोबर फॉर्मॅट असेल तर, है ना. तर कंट्रोलिंग ऑफिसर म्हणून इथे RFO स्पेसिफिकली म्हटला गेला आहे की फॉरेस्ट गार्ड मस्ट बी सप्लाइड विथ ए स्टॅम्प्ड डायरी बुक बाय द RFO. तर रेंज ऑफिसर म्हणून तुम्हाला जे ठीक वाटत असेल, योग्य वाटत असेल, तर त्याप्रमाणे त्याला स्टॅम्प करून देऊन टाका. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? फक्त जे काही खर्च येईल ते तुमच्या जिथे योग्य वाटत असेल तिथे चार्ज करा. पण तुम्हाला करायला कोणी थांबवत नाही. ते डायरी म्हणजे छापील डायरी देण्यापूर्वी त्यांना RFO ना वरिष्ठांची परवानगी किंवा शासनाची परवानगी असा कुठलाही उल्लेख नाही. छापील डायरी द्यायचे. छापील डायरी यामुळे की म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी राहिली पाहिजे ना. उद्या म्हणजे त्यांनी एक नोंदवहीवर लिहिला, मनात त्याचे आला, त्यांनी बदलून दुसरीचा वापर केला. त्याच्यासाठी एक आहे की रेंज ऑफिसरने जे पुरवलेली डायरी आहे छापील, त्याचा उल्लेख म्हणजे त्याचा वापर केला पाहिजे त्यांनी. तर आणि छापील डायरी दिली नाही म्हणून डायरी देत नाही हे पण काही जस्टिफाईड नाही आहे. यू कॅन ऑलवेज आस्क फॉर सबमिशन. तुम्ही द्याल तो फॉर्मॅट जसं साहेबांनी सांगितलं. रेंज ऑफिसर म्हणजे ठीक आहे. वानखेडे साहेब जसं म्हणतात, असा आग्रह करणे सुद्धा हास्यास्पद आहे की जोपर्यंत आम्हाला छापील डायरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही डायरीच देणार नाही. पण त्यांच्या समाधानासाठी आणि त्यांना म्हणजे बरेचसे दुसरी पण तरतूद आहे या MFM मध्ये, त्याच्या कितपत पालन होत आहे त्या गार्डापासून किंवा इतर लोकांपासून हे पण म्हणजे बघण्याची गोष्ट आहे. एक म्हणजे एखादा वाक्य पकडून त्याला म्हणजे एकदम हे करणे हे पण योग्य नाही. तरी सुद्धा त्यांच्या समाधानासाठी तुम्ही छापील डायरी देऊ शकता तुमची याच्याप्रमाणे. ठीक आहे संजयजी? हा सर. ओके सर. ठीक, ओके. आणि कुठून तरी सुरुवात करा तुमच्या. असा पण असू शकतं तुम्ही जे फॉर्मॅट ठरवलं असेल तर तुमच्या वरिष्ठांना किंवा इतरांना म्हणजे आवडत नसेल किंवा आवडणार नाही, पण जो माणूस त्याला आक्षेप घेईल त्याला म्हणजे त्याच्यावर जबाबदारी येईल की मग नक्की फॉर्मॅट कोणता आहे, मग तुम्ही द्या, तोपर्यंत तुमचा फॉर्मॅट चालेल. आणि त्यांच्यासाठी साप्ताहिकी असते, मंथली डायरी नसते. दर आठवड्याला त्यांनी येऊन तुम्हाला ते साप्ताहिकी दिली पाहिजे. इथे मला वाटतं काही लिहिलं नाही ना, साप्ताहिक आठवडे काही लिहिलं नाही, जुनच ते प्रोव्हिजन आहे. फॉर्मॅट आहे सर 7 दिवसाचा आहे. आणि त्यांनी त्या फॉर्मॅट मध्ये द्यायचं आहे आणि दर 7 दिवसाला द्यायचं आहे आणि दर आठवड्यात RFO ची त्याची भेट झाली पाहिजे हे पण आहे. नाही, पूर्वी तर हमखास भेट होत होती, पण आता जेव्हापासून आता ड्रॉइंग म्हणजे डिस्बर्सल आपला बँकेमार्फत किंवा ऑनलाईन किंवा RTGS मार्फत होऊन राहिला, त्यापासून भेट होत नाही असा म्हणजे अनुभव आहे. किंवा तर
व्हॉट एव्हर यू से एज RFO शॅल बी बाइंडिंग ऑन हिम, बिकॉज खूप मोठी पॉवर आहे RFOला. तर जेव्हा आपण डिसिप्लिन अँड अपील रूल कव्हर करू तेव्हा तुम्हाला म्हणजे कव्हर म्हणजे आम्हाला सांगता येईल की RFO म्हणून तुम्हाला खूप पॉवर आहे, अजून वापरत नाही आपण योग्यरित्या. आम्ही जेव्हा ट्रेनिंग मध्ये होतो देहरादून मध्ये किंवा मसुरीमध्ये फाउंडेशन कोर्स जेव्हा झाला होता, तर आम्हाला दादा बॅनर्जी म्हणून एक लेक्चरर होते, प्रोफेसर होते. ते लॉ टीच करत होते. कॅलकटा हायकोर्ट मध्ये, म्हणजे ते जज पण होते आणि ऍडव्होकेट पण होते. त्यांचा एक वक्तव्य असा होता जनरल की संपूर्ण जगात जेवढे पॉवर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि लीगल पॉवर्स भारताचे पब्लिक सर्वंट्सला आहेत तेवढे कुठेच नाहीये जगात. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला माहितच नाही काय काय पॉवर्स आहेत. तर जेवढे पॉवर्स आपल्याला आहेत त्याच्या भान असला पाहिजे, जाणीव असली पाहिजे, आणि जेवढी जास्त पॉवर्स तेवढाच काळजीने त्याचा वापर करायचे. पॉवर्स दिली म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करत जायचे, तसं पण नाहीये. आपले जेवढे वाईल्ड अॅनिमल्स आहेत तुम्ही आपण वाचू शकतात, म्हणजे पाहू शकतात. टायगर असतो, वाघ असतो, प्रत्येक ठिकाणी तो हल्ला करत चालत नाही. किंवा सर्वात डेंजरस जो सर्प असतो तो वायपर असतो, बरोबर आहे ना वानखेडे साहेब? रसेल वायपर. वानखेडे साहेब किंवा वाईल्ड लाईफ वाले कोणी असतील तर, रसेल वायपर. माझी आवाज येते ना वानखेडे साहेब? संजय मेंढे सर मला येतोय आवाज, येतोय सर. आणि माझ्याकडे कॉपी आहे सर. ते फॉर्मॅटची मी नंतर ग्रुपवर सर्क्युलेट करतो. हा कारण सर. मी अनेक वर्ष माझी डायरी सुद्धा त्याच फॉर्मॅट मध्ये लिहिली. नाही तर ठीक आहे ना, सर्क्युलेट करा. आणि तिथे कोणाला मॉडिफिकेशन वाटत असेल तर मॉडिफिकेशन करू शकतात. असं काही युनिफॉर्म म्हणजे असंच झालं पाहिजे किंवा, है ना? नाही, सिम्पल आहे सर फॉर्मॅट. त्याला म्हणजे वार, दिनांक, मुक्काम केल्याच्या गावाचे नाव, किलोमीटर प्रवास केला तो, आणि तपशील, हा, आणि याचा नमुना क्रमांक वगैरे सर्व आहे. शासकीय याच्यामध्ये ते मुद्रणालयामध्ये व्हायचं. ओके, उसका कोड नंबर है. हा, कोड नंबर है E46. हाँ, बस फिर क्या, बस इनको खाली स्टैम्प करके देना रेंजर साहब को, बोलो. तो उसमें लिखा है कि सबमिट नहीं किया करेगा करके गार्ड. हाँ 5 नंबर का जो पॉइंट सर उसमें लिखा है फॉरेस्ट गार्ड आर नॉट टू सबमिट डायरीज. नाही, ते घेऊन येतात आणि तुम्हाला दाखवायचं आणि तुम्ही ती साईन करून त्याला परत करायचं. तर ती रजिस्टर फॉर्मॅट मध्ये असते. ही सपोज टू कीप दॅट फॉर्मॅट. आणि त्याच्यावरती पानावर लिहिलंय दिनांक इतके ते इतके रोजी संपणाऱ्या आठवड्याकरता वन अधिकारी विभाग यांची दैनंदिनी. आणि हा फॉर्मॅट आहे वन क्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांच्या दैनंदिनीचा. म्हणजे सगळ्यांसाठी हाच फॉर्मॅट. याचा अर्थ आहे की कॅशबुक सारखा ते चालूच राहील ना, म्हणजे जेव्हा येस सर, येस. सबमिट करायचे नाही, म्हणजे जसे आपण महिन्याची सबमिट करतो आवक जावक करून, तसा न करता त्यांनी लिहायची आहे. लिहायची नाही असं लिहिलं आहे का संजय मेंढे? नहीं सर. तसा नाही ना, सबमिट नहीं करायची. ठीक है, सबमिट नहीं करना है सर. हाँ सबमिट मत करो उसका, लेकिन लिखने को बोलो. बरोबर आहे. आता गार्डाची काय म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया 12th आहे की काय वानखेडे साहेब? 12th आहे की 12वी सायन्स. 12वी सायन्स आहे, आणि मला वाटतं नक्सल एरियामध्ये 10th आहे का, काहीतरी असं आहे ना रूल? नाही, ते STPF साठी आहे फक्त 12वी. अच्छा, 10वीचा जरी असला तरी म्हणजे लिहायला काही प्रॉब्लेम नाही. सो सबमिट करण्यावर सूट आहे, पण लिहिण्यासाठी काही हे मला वाटतं नाही काही हे उभा आहेत. याचा फॉर्मचा नंबर सर 1334 आहे. म्हणजे फॉरेस्ट 1 म्हणजे फॉरेस्ट 334M. मी पाठवतो सर, ग्रुपवर शेअर करेल. ग्रुपवर यांना शेअर करा. आणि संजय मेंढे, आपण बाकी तुमचा जो RFOचा मोठा ग्रुप असेल तर त्याच्यावर शेअर करा. Yes, sir. ठीक आहे. पुढचा चॅप्टर आपला एक, मला याच्यात चॅप्टर नंबर 15 मध्ये शेवटचा जो पॅराग्राफ आहे, कारण की RFO म्हणून आपण
हेड ऑफ द ऑफिस आहे आणि कार्यालय प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी अनुकंपा तत्वावर. हे तुमच्या परीक्षेचे पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने दोन्ही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कंपॅशनेट ग्राउंड किंवा अनुकंपा तत्वावर जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तर RFO म्हणून, कार्यालय प्रमुख म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे की जेव्हा असा कुठलाही प्रकरण झाला तर त्याची फॅमिलीला या स्कीम बद्दल माहिती देणे आणि त्याच्याकडून जे कोणी पात्र व्यक्ती आहे त्याच्याकडून ऍप्लिकेशन घेऊन कन्सर्न डिव्हिजन ऑफिस किंवा CCF ऑफिस किंवा CF ऑफिस जे कोणी मेंटेन करत असेल प्रतीक्षा यादी अनुकंपाची, त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या प्रकरणाची नोंद करणे. कारण की तुमच्या डिले झाला तुमची तर्फे किंवा त्या प्रकरणाचा, तर तिथे प्रतीक्षा सूचीमध्ये त्याचं नाव एकदम खाली जाईल. म्हणून इट इज द ड्युटी ऑफ द कन्सर्न ऑफिस हेड, GR मध्ये पण तसंच आहे की त्या प्रकरणाची नोंद जे कन्सर्न ऑफिसर किंवा अथॉरिटी प्रतीक्षा सूची मेंटेन करत असेल तर त्याचे रजिस्टर मध्ये नोंद झाली पाहिजे. दॅट इज युअर ड्युटी. पॅरा नंबर 15.08. GR आपला सर्वसमावेशक आहे 21 सप्टेंबर 2017चा, तर नेट मधून तुम्ही काढू शकतात. आणि मला वाटतं याच्यात कॉपी पण दिली गेली आहे GR ची. 15.01 कनेक्शन वगैरे दिला आहे. कंपॅशनेट ग्राउंड अनुकंपाची जबाबदारी कार्यालय प्रमुख म्हणून रेंज ऑफिसरवर, ACF वर डायरेक्ट येतात, म्हणून आपले लक्ष वेधण्यासाठी. नंतर चॅप्टर 16 मध्ये आपला ACR आहे. ACR केव्हा द्यायचे, मला वाटते मार्च किंवा एप्रिलचा वेळ आहे. ACR चे सोबत आपला प्रॉपर्टी रिटर्न, मालमत्तेच्या दोन्ही तुम्हाला द्यायचे आहे. स्वतःची CR वेळेवर गेली पाहिजे आणि दुसऱ्याच्या जर CR लिहायचे आपल्याला, फॉरेस्टरच्या, गार्डच्या किंवा इतरांच्या, तर तो सुद्धा लिहिण्याची जबाबदारी आपलीच आहे. कारण की बरेचशे वेळा CR वेळेवर लिहिली गेली नामुळे प्रमोशनवर इफेक्ट येतो तुमच्या स्वतःच्या, आणि तुमची कडून निष्काळजी झाली तर तुमचे खालचे जे सबऑर्डिनेट्स आहेत ते विनाकारण सफर करतात. म्हणून याच्याकडे थोडासा लक्ष द्या ACR कडे. आता आपली स्वतःची CR मला वाटते महापारच्या मार्फत ऑनलाईन झालेली आहे. खालचे लोकांची अजून मॅन्युअल आहे. नॉट ओनली लिहिणे, जर रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला त्याला कॉपी पुरवायची पण आहे. तर CR प्राप्त करून घेणे आणि प्राप्त केल्यानंतर लिहिणे आणि वेळेवर वरिष्ठांना सबमिट करणे. आणि जर तुम्हालाच परत करायची आहे त्याला, तर CR त्याला वेळेवर इंटिमेट झाली पाहिजे, कम्युनिकेट झाली पाहिजे. ही जबाबदारी आपल्यावर आहे. ACR चे बद्दल कोणाचा प्रश्न आहे का? एन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, वार्षिक गोपनीय अहवाल. चॅप्टर 17 जास्त काही प्रॉब्लेमॅटिक नाहीच आहे. फक्त एन्युअल प्रॉपर्टी रिटर्नचा उल्लेख आहे त्याच्यात, जास्त काहीच नाही आहे. चॅप्टर 18 असोसिएशन बाय गव्हर्नमेंट सर्वंट. कोणकोणते कॅडर्स मध्ये असोसिएशन्स आहेत, संघटने आहेत, सांगू शकेल का कोणी? गार्ड पासून IFS पर्यंत कोणकोणते कॅडर मध्ये असोसिएशन किंवा संघटन अस्तित्वात आहेत? आपल्यापैकी कोणी सांगेल का? रेंज ऑफिसर्स कॅडर्सचे लोक आहेत का या सेशन मध्ये? असतील मला वाटते. सर सर्वांचेच आहेत, गार्ड पासून सर्वांचेच आहेत. प्रत्येक कॅडर मध्ये एक आहे की एकापेक्षा जास्त आहेत? सर गार्ड मध्ये 2 मला माहिती आहेत, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात सर. गार्ड आणि फॉरेस्टर संघटना. ओके ओके ओके. तर आपल्यासाठी जेव्हा कंडक्ट रूल्स जे कोणी डील करेल, रूल नंबर 29 ऑफ कंडक्ट रूल्स 29 एकदम क्लिअर आहे.
की असोसिएशन कुठलाही असो, कोणत्याही कॅडरच्या असो, राज्य शासनाकडे जोपर्यंत रिकॉग्नाइज होत नाही, मान्यता प्राप्त होत नाही राज्य शासनाकडून, तोपर्यंत असा असोसिएशन कोणतेही म्हणजे स्वतःचे सर्व्हिस मॅटर बद्दल किंवा इतरांचे सर्व्हिस मॅटर बद्दल कोणतेही अधिकारी किंवा शासनाला निवेदन सादर करू शकत नाही. आणि 2 जानेवारी 2017च्या त्या GR प्रमाणे प्रत्येक कॅडरच्या म्हणजे थ्रू आउट द स्टेट प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक कॅडरचे असोसिएशन जे रिकॉग्नाइज्ड आहे शासनाकडून, त्याची एक यादी दिली गेली आहे. आणि त्याच्यात म्हटलंय की या यादी व्यतिरिक्त किंवा या यादीत समाविष्ट असोसिएशन्स व्यतिरिक्त इतर कुठलेही असोसिएशन्सचे कुठलेही निवेदन असतील तर त्याची कुठलीही दखल घेतली जाणार नाही. म्हणजे ओनली दोज असोसिएशन्स विच आर ड्युली रिकॉग्नाइज्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट अंडर रूल 29 ऑफ द कंडक्ट रूल्स, they only can submit representations about the service matter of any officer or any government servant under that cadre to government. इतर जर शासनाकडून रिकॉग्नाइज नसतील तर त्यांना कुठलाही अधिकार नाही. आता आपण स्वतः डिसाइड करा की कोणते असोसिएशन्स शासनाकडून मान्यता प्राप्त आहे, कोणते नाही. बरेचसे संघटनांचे लेटर हेडवर फक्त रजिस्ट्रेशन नंबर लिहिला जातो. रजिस्ट्रेशन वेगळी गोष्ट आहे, रजिस्ट्रेशन कोणतेही असोसिएशन कोणतीही संस्था करू शकते. पण नियम 29 प्रमाणे राज्य शासनाच्या मान्यतेबाबतच्या कोणताही उल्लेख जर लेटर हेडमध्ये नसेल तर असा असोसिएशन इट इज नॉट रिकॉग्नाइज. माझी माहितीप्रमाणे रेंज ऑफिसर असोसिएशन इज रिकॉग्नाइज्ड, बाकीच्या मला माहित नाही या 29 मध्ये रिकॉग्नाइज आहेत की नाही. अजून एक प्रोव्हिजन्स आहेत कंडक्ट रूल्स मध्ये, रूल 6 मध्ये, कोणतेही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अनलेस ही इज परमिटेड एक्सप्रेसली बाय द स्टेट गव्हर्नमेंट कॅन नॉट पार्टिसिपेट इन द स्ट्राईक, म्हणजे संपामध्ये सहभाग घेता येत नाही. हे एकदम क्लिअर तरतूद आहे. आणि याचा वापर आपण रेंज ऑफिसर म्हणून आहे, आपण शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणून आहे, गार्ड आणि फॉरेस्टर आणि लिपिक वगैरे कॅडरसाठी ते आपल्याला माहित असला पाहिजे. सो दॅट वे चॅप्टर 18 इज इम्पॉर्टंट. जे तरतूद आहेत इथे पण आलेली आहे, चॅप्टर 9 मध्ये पण दिली गेली आहेत. आपले डी रूल्स जेव्हा करू कव्हर किंवा कंडक्ट रूल्स जे कोणी कव्हर करेल तो तुम्हाला डिटेलमध्ये अजून सांगणार आहे, किंवा तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात. असोसिएशन आणि स्ट्राईकचे बद्दल काही प्रश्न असतील तर 1-2 मिनिट म्हणजे आपण विचारू शकतात, आपण थोडीशी चर्चा करू शकतो त्याच्याबद्दल. ओके, प्रश्न आहेत का? तर याच्यामध्ये एक विचारायचं होतं की इंडिव्हिज्युअल ॲज अ इंडिव्हिज्युअल ऑफिसर यू कॅन मेक एनी निवेदन, परंतु असोसिएशनच्या याच्यातनं करता येणार नाही. तर बरेचसे लोक जे निवेदन देतात त्यात अनेक लोक सह्या करतात आणि कुठल्या तरी असोसिएशनचं नाव लिहितात. तर ते त्याला लोकल स्टँडी नाही आहे. बट ॲज वी कन्सिडर की एका इंडिव्हिज्युअलनी केलं आहे ते, तर त्याला तर आपण दखल घेतोच ना. हा, इंडिव्हिज्युअलने केला तर ठीक आहे, त्याचा कुठलाही सर्व्हिस मॅटर असू शकतो, म्हणजे त्याची कुठलीही ग्रीव्हन्स असू शकते, त्याच्यावर रोख नाहीये. बरोबर. पण आपल्याकडून काय होतं, कुठला तरी लेटर हेड असतो किंवा कुठला तरी असोसिएशन असतो आणि 10-15 लोक मिळून त्याच्यावर वरती काय लिहिलं हे न वाचता, त्या असोसिएशनची क्रेडेन्शियल्स न बघता त्याच्यावर आपण सही करतो. ओके, तर दॅट इज नॉट, दॅट इज प्रोहिबिटेड. आणि असं ग्रुपमध्ये केलेलं जे निवेदन असतं तर ते त्याच्यावरती आपण डिसिप्लिनरी ऍक्शन घेऊ शकतो. बिलकुल घेऊ शकतात, कारण की तुमच्या स्वतःचे काही ग्रीव्हन्स असेल तर तुम्ही म्हणजे कुठेही जाऊ शकतात, म्हणजे तुमच्या अपॉइंटिंग अथॉरिटी पर्यंत. जसे उदाहरणार्थ रेंज ऑफिसर ते अपॉइंटिंग अथॉरिटी राज्य शासन आहे, आपण राज्य शासनाला पण योग्य मार्गाने किंवा तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकतात जर सिरियस मॅटर असेल.
पण नॉट फॉर अदर, बिकॉज यू आर नॉट कन्सर्न विथ हिज ग्रीव्हन्स. दुसरे माणसाची काय ग्रीव्हन्स आहे त्याच्यासाठी फोरम्स आहेत, म्हणजे वरिष्ठ अधिकारी आहेत, अपॉइंटिंग अथॉरिटी आहेत. अपॉइंटिंग अथॉरिटीने नाही ऐकला तर मॅट पण आहे, हायकोर्ट आहे, प्रत्येक स्तरावर यंत्रणा आहेत. परंतु विनाकारण दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा दुसऱ्याची ग्रीव्हन्स आहे त्याच्यात तुम्हाला असा वरिष्ठांवर दबाव आणता येत नाही. दॅट इज प्रोहिबिटेड अंडर द कंडक्ट रूल्स. ओके, सो आपण याचे नंतर आपण चॅप्टर 19 इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्याच्यात 2-3 GRs आहे, म्हणजे GRs 30 सप्टेंबर 2011 3 GR आहे, पहिल्याच पॅरामध्ये किंवा पहिल्याच पानावर दिले गेले आहेत. आणि त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड टेक्निकल सँक्शन फॉर सिव्हिल वर्क्स हे पण आपला पण GR आहे, आणि 16 डिसेंबर 2015 PWDचा पण GR आहे. तुमचे नजरेत असला पाहिजे. टेक्निकल सँक्शन आपले म्हणजे डिपार्टमेंटचे कामांबद्दल, वर्किंग प्लॅनचे जे काम असतात त्याच्याबद्दल वेगळा GR आहे. सेल प्राइस, अपसेट प्राइस याच्याबद्दल वेगळा GR आहे. तारीख एकच आहे. आणि TS आणि AS फॉर सिव्हिल वर्क्स हे पण वेगळा GR आहे. या चॅप्टरमध्ये FLCS जिथे जिथे सोसायटीजचे काम आहेत किंवा आदिवासी कामगार सोसायटीचे रिलेटेड आपण कारवाई करतो किंवा जबाबदारी पार पाडतो, याच्याशी रिलेटेड ऑल GRs वी हॅव ट्राईड टू कव्हर इन दिस मॅन्युअल. तुम्ही चॅप्टर 19 मधले बरेचसे मॅक्सिमम एनेक्चर्स याच चॅप्टरमध्ये आहेत. आणि आपली माहितीसाठी FLCS बद्दल एक कंपेंडियम नुकत्याच 1-2-3 महिन्यापूर्वी पब्लिश झालेला आहे. एक नागपूर सर्कल मध्ये एक रिटायर्ड अकाउंटंट आहेत शेंडे म्हणून, त्यांनी प्रयत्न करून सगळा कंपायलेशन करून माझी माहितीप्रमाणे वेबसाईट आपली फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा आहे. आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्याची सॉफ्ट कॉपी जर माझ्याकडे असेल तर ती सॉफ्ट कॉपी मी वानखेडे साहेबांना शेअर करतो. आणि ग्रुपवर 100-150 पानाची पुस्तक आहे, त्याच्यात पूर्ण GR सुरुवातीपासून बॅकग्राऊंड FLCS काय आहेत. या मॅन्युअल मध्ये सुद्धा FLCS बद्दल कव्हर करण्यात आलेलं आहे. पण या व्यतिरिक्त खूप अजून डिटेल असतील तर त्या कंपेंडियमचा पण वापर करू शकतात आपण. FLCS ची कामे ठराविक डिव्हिजन्स किंवा ठराविक सर्कल्स मध्येच आहेत. मला वाटते नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर किंवा त्या भागात जर ठाणे असतील तर असे ठराविक ठिकाणीच आहेत. पण या GRs वगैरे मिळत नाही सहजासहजी. म्हणून शेंडे साहेबांनी प्रयत्न करून खूप मेहनत करून एक कंपेंडियम पब्लिश केलेला आहे. मी त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्यासाठी अरेंज करून वानखेडे साहेबांना शेअर करतो. त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये डिस्पोजल ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, ग्रेझिंग बद्दल आणि अपसेट प्राइस वगैरे कसे लावले जातात. आणि टेंडर आता सध्या चालू आहे डिपार्टमेंट मध्ये सुद्धा. टेंडरिंग बद्दल जे गव्हर्नमेंटचे धोरण आहे, GR आहेत, आपल्याला जे रेव्हेन्यू रिसीट्स मिळतात ते कोणते बजेट हेड मध्ये टाकली जाणार आहे याच्याबद्दल खूप डिटेल मध्ये दिला गेला आहे. युनिफाईड डिपो सेल कंडिशन्स हे पण या चॅप्टर मध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. चॅप्टर नंबर 19 खूप काळजीपूर्वक वाचून घ्या तुमच्या प्रॅक्टिकल माहितीसाठी सुद्धा आणि डिपार्टमेंटल एक्झामच्या दृष्टीने सुद्धा. चॅप्टर 19 इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोसिजरल पार्ट पण कव्हर्ड आहे. सेल बद्दलची दुसरी पण माहिती आहे याच्यात. आणि रिलिव्हंट GR त्या वेळचे बरेचसे आपण डील पण केले असतील, पण एकाच ठिकाणी एकत्र ठिकाणी हे सगळे आलेले आहेत. FLCS वगैरे बद्दल काही आपल्याला विचारायचे असेल तर आम्ही उत्तर देण्यासाठी तयार आहेत. चॅप्टर 20 मध्ये रोड्स वर्क्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे बेसिकली सिव्हिल वर्क्स रिलेटेड आहेत. आणि याच्यात
आपले काही जी आर आहे आणि PWD वगैरेचे जी आर्स आहे आणि पॉवर्सच्या डेलिगेशन आहे. त्याच्यात एक पेज नंबर 133 वर एक टेबल दिली गेली आहे. तो सिव्हिल वर्क्स जिथे जिथे आपण करतो तिथे काय काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणते क्षणी कोणाची परमिशन TS साठी ES साठी लागते, मेजरमेंट कसे असतात, कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड म्हणजे आपण करारनामा करतो कॉन्ट्रॅक्टरशी, त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रोव्हिजन्स आहेत. चॅप्टर नंबर 20 मध्ये वर्क्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स आहे आणि चॅप्टर 21 मध्ये बिल्डिंग्स अँड रोड्स. हे दोन्ही चॅप्टर बेसिकली सिव्हिल वर्कशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला माहीत राहिले पाहिजे. डिपार्टमेंटल एक्झामच्या दृष्टीने सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सिव्हिल वर्क्स हे फक्त या 2 चॅप्टर मध्ये कव्हर झालेले आहेत, चॅप्टर नंबर 20 आणि चॅप्टर नंबर 21. चॅप्टर 22 पासून अकाउंट्स आणि बजेट चा भाग सुरू होतो. DDO म्हणून आता तुम्ही जेव्हा चॅप्टर 4 मध्ये तुमची स्वतःची जबाबदारी आणि ACF ची जबाबदारी आणि DFO ची जबाबदारी पाहणार, तर अकाउंट सबमिट करणे वेळेवर हे RFO ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याला एक्झामिन करणे, त्याला स्क्रुटनी करणे ही ACF ची जबाबदारी दिली गेली आहे. म्हणून चॅप्टर 22 बेसिक इन्फॉर्मेशन बजेटशी रिलेटेड आहे. याच्यात सर एक प्रश्न आहे. हा सर, एक yes, प्रश्न आहे. हा बोला. सर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे गाईडलाईन्स असतात निविदाबाबत किंवा A1, B1 किंवा ई टेंडर बाबत, ते फॉरेस्ट डिपार्टमेंटला जसेच्या तसे लागू होतात का? म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या तर ई टेंडर वगैरेच्या प्रोसेस PWDच्या गाईडलाईन्स आपण करतोच आहे. परंतु जसं समजा सर काही SMC वर्क्स असतात किंवा काही किरकोळ कामं असतात, क्वार्टर दुरुस्ती वगैरे वगैरे, तर सर हे प्रोसेसमध्ये PWDचे जे गाईडलाईन्स आहेत A1, B1 च्या संबंधीचे, ते आपल्याला जसे तसे लागू होतात का? कारण सर एक 2014चं पण एक डिपार्टमेंट आपल्या डिपार्टमेंटला गाईडलाईन्स काढले होते आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या गाईडलाईन्स मिळाले नाहीत, सर वाचण्यामध्ये पण नाही मिळाले आहेत. तर ते गाईडलाईन्स फॉलो करायच्या का मग पुन्हा मग PWDच्या नवीन गाईडलाईन्स फॉलो करायच्या सर? नाही, 2014 ची गाईडलाईन्स मध्ये जर तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळत असतील किंवा सर्व गोष्टी किंवा सर्व ऍस्पेक्ट्स कव्हर केले असतील तर दॅट इज सफिशियंट. जर कुठेतरी मिसिंग असेल आणि तो भाग PWD मध्ये नक्की मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, तर PWDच्या तुम्ही करू शकतात, वापर करू शकतात. आणि ॲज ए कॉमन सेन्स जर तुम्ही 100% PWDच्या अवलंब केला तरी सुद्धा कमीत कमी तुम्हाला म्हणता येईल की बाबा शासनाकडून एक सूचना निघालेली आहे, जरीही PWD जी निघालेली आहे तरी सुद्धा त्याच्यात जे काही कॉमन म्हणजे जे लॉजिकल सिक्वेन्स दिला असेल किंवा प्रोव्हिजन्स दिले असतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई केली आहे असं म्हणता येईल. प्रॉब्लेम कुठे होते की तुम्ही हे पण फॉलो करत नाही, तो पण फॉलो करत नाही, काही फॉलो करत नाही आणि अडचणीत जेव्हा आले तर आपल्याला उत्तर देणे खूप कठीण जाते. तुम्ही PWDचा वापर केला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा वापर केला, काही ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या GR मध्ये काही मिसिंग पार्ट असेल आणि तो चांगल्या रीतीने PWDच्या GR मध्ये किंवा सूचनामध्ये समाविष्ट नसेल तर देर इज नो हार्म इन एक्सेप्टिंग दॅट ऑर फॉलोइंग दॅट. काही फॉलो न करता मनाप्रमाणे जेव्हा करतो तेव्हा आपल्याला अडचण येते. ओके सर. बिकॉज सिव्हिल वर्क जेव्हा आपण करतात तर काही काही बारीक शारीक गोष्टी आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या GR मध्ये मिळत नाही आणि कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड किंवा सिव्हिल वर्क इम्प्लिमेंट करण्याशी रिलेटेड प्रत्येक आयटम PWDच्या GR मध्ये कव्हर होतो. त्याचप्रमाणे SMC ची जेव्हा कामे करतो तर बरेचसे गोष्टी आपल्या GR मध्ये मिळत नाही पण जल आणि मृतसंधारण विभागाच्या GR मध्ये सर्क्युलर मध्ये भेटत असतात, तर आपण त्याला अडॉप्ट करण्यामध्ये काही हरकत नाही. तथापि काहीही फॉलो न करता स्वतःच्या मनाप्रमाणे जेव्हा करतो आपण तेव्हा प्रॉब्लेम मध्ये येतो आपण. ओके सर, थँक्यू. या चॅप्टर मध्ये चॅप्टर 22 मध्ये एका ठिकाणी बॉम्बे फायनान्शियल रूल्स 1959 पेज नंबर 151 पॅरा नोट करून घ्या, पॅरा नंबर 22.03.08. याच्यात बॉम्बे फायनान्शियल रूल्सचे 2 प्रोव्हिजन्स रूल 57 आणि रूल 58 जसेचे तसे रिप्रोड्यूस करण्यात आलेले आहेत.
आणि हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. आपले म्हणजे भारतात कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही कॅडरच्या कुठल्याही सिनियरिटीच्या पब्लिक सर्वंट असेल गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्यावर लागू आहेत. ओके. आणि याच्यात एक गोष्ट आहे पेज नंबर 152 मध्ये कॅनन्स ऑफ फायनान्शियल प्रोप्रायटरी. हे तुम्ही कंठस्थ करा, याला मनापासून काय म्हणतात बाय हार्ट लर्न करायला. म्हणजे जोपर्यंत आपण गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहेत आणि जोपर्यंत आपल्याला खर्च करण्याच्या किंवा एक्सपेंडिचर करण्याचे पॉवर्स आहेत किंवा निर्देश आहेत तोपर्यंत हे कॅनन्स ऑफ फायनान्शियल प्रोप्रायटरी हे तुम्ही इंटरनेटवर सुद्धा टाकला तरी सुद्धा तुम्हाला याच शब्दांमध्ये ब्रिटिशांनी लिहिलेला जो 5-6 पॉइंट्स आहेत ओके ते तुम्हाला मिळणार. मी वाचून घेतो. एव्हरी पब्लिक ऑफिसर शुड exercise the same vigilance in respect of expenditure incurred from public money as a person of ordinary prudence would exercise in respect of expenditure of his own money. म्हणजे ज्या काळजीपूर्वक आपण स्वतःचे पैसा आपण खर्च करतो किंवा खर्च करण्यासाठी जे सोच विचार करतो त्याचप्रमाणे विचार करून काळजीपूर्वक खर्च केली गेली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. Money borrowed on security of allotted revenues should be expended on those objects only for which, as provided by rules made under the Act, money may be so borrowed. If the money is utilized on works which are not productive, arrangements should be made for the amortization of the debt. आपण काही ठिकाणी खर्चाची आवश्यकता नसताना मोठमोठे काम करतो. इको टुरिझमच्या नावाखाली याच्या नावाखाली त्याच्या नावाखाली. जर अनावश्यक असेल तर अनावश्यक खर्च आपण स्वतःच्या खिशाचे पैसे आहेत तो करत नाही. म्हणून पब्लिक मनी सुद्धा खर्च नाही झाली पाहिजे. नो अथॉरिटी शुड एक्सरसाइज इट्स पॉवर्स ऑफ सँक्शनिंग एक्सपेंडिचर टू पास एन ऑर्डर विच विल बी डायरेक्टली और इनडायरेक्टली टू हिज ओन एडवांटेज. पब्लिक मनी खर्च केल्यामुळे तुम्हाला स्वतःला काही खाजगी फायदा मिळत असेल तर असा खर्च आक्षेपार्ह आहे. कृपा करून खर्च असे करू नका. दॅट विल बी ऑब्जेक्शनेबल बाय द ऑडिट और बाय द लेजिस्लेचर. म्हणजे पुढे जेव्हा तुमची बदली झाली तुम्ही जेव्हा जागेवर नसणार तेव्हा जर ऑडिट झाला तर असे खर्च आक्षेपार्ह असतात आणि तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. तर हे 3-4-5 मुद्दे आहेत. त्याला कॅनन्स ऑफ फायनान्शियल प्रोप्रायटरी म्हणतात. हे प्रत्येक एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट असतात म्हणून आपला लक्ष आम्ही वेधला. चॅप्टर 22 संपत आहे इथे आणि मला वाटते हाफ ऑफ द पोर्शन इज कवर्ड. वानखेडे साहेब, कॅन वी स्टॉप फॉर क्वेश्चन्स? येस सर. कारण की याच्यानंतर फक्त 2 मोठे चॅप्टर्स आहे बजेटशी रिलेटेड, तर पुढच्या सेशन मध्ये कव्हर करता येईल. नंतर एकदम मिसलेनियस गोष्टी एक्झामच्या दृष्टीने तेवढी इम्पॉर्टंट नाही आहे आणि आपल्या लोकांना माहित पण नाही. म्हणून बजेटच्या आम्हाला पुढच्या सेशन्स मध्ये कव्हर करता येईल. कितपर्यंत काही प्रश्न असतील आपले तर आपण विचारू शकतात किंवा काही चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो. मॅन्युअलचे बद्दल, सिलेबसचे बद्दल आणि एक्झामचे बद्दल. हॅलो सर. हा बोला. हा सर माझा सिव्हिल वर्कच्या बाबत माझा प्रश्न होता. तर सर आपण जे म्हणजे वनरक्षक, फॉरेस्ट किंवा RFO ऑफिस, तर जे आपण बिल्डिंग बांधतो तर त्याची MB रेकॉर्ड आपण RFO म्हणून आपण स्वतःच करतो. ऍक्च्युली TS आपण देत नाही, RFO देत नाही. तर सर त्याच्यामध्ये मग MB रेकॉर्ड करण्याचा अधिकार RFO ला आहे का? आपण त्याचा मिसयूज करत आहोत. कारण की आपण शक्यतो आम्ही MB लिहित्या वेळेस प्रायव्हेट इंजिनियरची मदत घेतो. कारण की इंजिनियर फक्त फक्त डेप्युटी इंजिनियर फक्त आपल्या सर्कल लेवलला आहेत आणि प्रत्येक रेंज ऑफिसला तेवढे म्हणजे अवेलेबल होऊ शकत नाही. म्हणजे आपला प्रश्न आहे की डेप्युटी इंजिनियर सर्कल लेवलवर असतो आणि आपल्याला रेंज म्हणजे खालपर्यंत रेंज पर्यंत त्याची सेवा म्हणजे प्राप्त होत नाही आणि टेक्निकल गोष्टीची माहिती रेंज ऑफिसरला नसल्यामुळे MB रेकॉर्ड करण्यासाठी अडचण जातो. बरोबर आहे? हा येस सर. आणि प्रश्न आपला योग्य आहे. प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही मदत घेऊ शकतात इंजिनियरची आणि
जर डिप्टी इंजिनियर मिळत नसेल तर बाहेरचा एखादा अनुभवी माणूस त्याच्या कन्सल्टेशन घेऊ शकतो. पण प्रॉब्लेम आपल्याकडे काय आहे की डिस्बर्सलच्या पॉवर जो आहे रेंज ऑफिसर कडे आहे. तर तुमच्याकडून तेवढंच अपेक्षित आहे की पेमेंट होण्यापूर्वी तर जे काम आहे सिव्हिल वर्क्स आहे ते योग्य जे काही निकष आहेत किंवा जे स्पेसिफिकेशन्स आहेत त्याप्रमाणे झालं असेल याची खात्री करून घेणे. आता या दृष्टीने डिपार्टमेंट स्तरावर सिव्हिल विंग थोडासा एम्पॉवर करण्यासाठी अजून म्हणजे तुम्हाला डिव्हिजन स्तरावर कमीत कमी इंजिनियर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपला प्रश्न एकदम योग्य आहे, कारण की खूप म्हणजे तुम्ही सिव्हिल वर्क तुमच्या हातात असेल किंवा तुमचे म्हणजे तुम्ही इम्प्लिमेंट करत असणार तर टेक्निकल गोष्टीची माहिती आणि जसे तुम्ही म्हटला की टीएस देण्याची पॉवर तुम्हाला नाही, तथापि एमबी भरण्याची जबाबदारी आलेली आहे. तर प्रश्न आपला योग्य आहे. सध्या तरी आपण लोकल स्तरावर अरेंज करून ज्युनियर इंजिनियर पीडब्ल्यूडीच्या किंवा जवळपासचे जे काही इंजिनियर्स आहेत त्याची मदत घेऊ शकतात. पण डिपार्टमेंट स्तरावर म्हणजे वरिष्ठ पातळीवर या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. वानखेडे साहेब, आपण काही मार्गदर्शन करू शकणार का याच्यात? येस सर, मला यात एवढंच म्हणायचं आहे की आम्ही टेक्निकली क्वालिफाईड नाही असं जे ते बोलले तर ते चुकीचं राहील, कारण आपल्याला फॉरेस्ट इंजिनिअरिंग म्हणून शिकवलं जातं आणि बेसिकली एमबी लिहिण्यामध्ये जो आस्पेक्ट असतो तुम्हाला तिथे कोणी स्ट्रक्चरल डिझाईन करायला लावत नाही किंवा आरसीसी डिझाईन बनवायला लावत नाही. तुम्हाला फक्त झालेल्या कामाचं मोजमाप नोंदवायचं आहे एमबी मध्ये. तर तेवढा पार्ट तर आपण करू शकतो. आणि जसं सरांनी सजेस्ट केलं की जे डिप्लोमा होल्डर्स आहेत किंवा इंजिनियर्स आहेत त्यांच्या सेवा घेऊन, पण बेसिकली तुमची सिग्नेचर त्यात महत्वाची राहते. म्हणजे तुम्ही कोणाची मदत घ्या, इव्हन बाहेरच्या बीएमसीच्या इंजिनियरची सुद्धा तुम्ही मदत घेतली तरी तुमच्या सहीशिवाय ते व्हाउचर तयार होणार नाही, म्हणजे मोजमाप पुस्तिका परिपूर्ण होणार नाही. सर, तेच आम्ही करतो की प्रायव्हेट इंजिनियर असतील किंवा त्यांची आम्ही मदत घेतो किंवा बाकीचे गव्हर्नमेंट असतील आणि एमबी व्यवस्थित काम झाल्याची खात्री करूनच हे करतो सर. म्हणजे आपण नाही, माझा रिक्वेस्ट हे राहील की यू मस्ट लर्न इंजिनिअरिंग. म्हणजे इथपर्यंत, कारण या कामांमध्ये खूप फ्रॉड होतं, खूप फसवणूक होते आणि म्हणजे मी तर बघितलेलं आहे की लोक अख्ख्या बिल्डिंगी तयार होतात पण सगळेजण हात वरतात की आम्हाला टेक्निकल काहीच कळत नाही आणि लाखो रुपयाचं पेमेंट करतो. आणि एक तर आहे की जो बिल्डर असतो तो बदमाशी करणार हे नक्की आहे. तो रेतीत बदमाशी करणार, सिमेंटमध्ये बदमाशी करणार, लोखंडात बदमाशी करणार. साधा पेंट जरी आणला तुम्ही तर तो कुठला पेंट, पण इफ यू रीड द एस्टिमेट जे पीडब्ल्यूडीचं आता एसएसआर आहे त्यातला एक एक आयटम वाचायचा आणि तेवढं नॉलेज आपल्याला आहे. तो आयटम मध्ये जो म्हणतो तो म्हणजे काय आहे ते आहे की नाही तेवढं पाहायचं. 50% क्वांटिटी महत्वाची आहे. म्हणजे क्वांटिटी सपोज आता 100 एकूण तुम्हाला सिमेंट 100 पोते लागणार असेल, त्या एस्टिमेट मध्येच असते किती मटेरियल लागणार आहे, शीटच असते त्याची. तेवढं क्वांटिटी आली तर 50% काम तुमचं जागेवर होते. आणि मग ऍक्च्युअल टेप लावून जेव्हा बघतो आपण तर फार काही टेक्निकल नाही आहे. ऍटलिस्ट रेंज फॉरेस्ट ऑफिसर कडनं ते अपेक्षित आहे. तर आम्ही म्हणजे एसएमसी कामामध्ये सीएनबीचे असेल किंवा चेन लिंक फेन्सिंगचे असेल त्याच्यामधला एक ना एक आयटम समजतो, पीएमबी आम्ही रेकॉर्ड करतो. पण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे जे आहे त्यामध्ये जर थोडा म्हणजे 80-90% आम्ही व्यवस्थित येतो, पण 5-10% जे आहे तर ते शेवटी इंजिनियरच्या सहकार्यानेच हे करतो. 5% तुम्हाला काहीच दोषारोप होणार नाही. 95% जर इमारत बरोबर असली तर कोणी तुम्हाला बोलणार पण नाही. एवढे डेप्थ मध्ये समजत नाही, अंडरस्टँडिंग होत नाही, म्हणजे रिअल मॅटर सांगतो. नाही, ऍक्च्युअली तुम्ही जे आयटम्स आहेत ना त्या एस्टिमेट मधलं, कारण की सर आपण जे म्हटलं ना पीडब्ल्यूडीचा एसएसआर सगळं आम्ही बघतो, त्याचं वाचन करतो. इव्हन आम्ही ते वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचा पण एसएसआर बऱ्यापैकी वाचतो. त्याच्यावरनं ती टोटल त्यांची ही असेल, जाळी असेल किंवा बाकीचे मेजरमेंट असतील तर ते सगळे पाहूनच करतो सर. नहीं हाँ, वानखेड़े साहब कुछ बोल रहे थे आप? हाँ सर, मैं बोल रहा था कि जैसे वो बेसिन लगाता है तो बेसिन में लिखा रहता है आईएसआई स्टैंडर्ड, तो उसमें तो देख ही सकते हैं ना हम लोग कि आईएसआई स्टैंडर्ड का है क्या. फिर उसमें साइज लिखी रहती है इतने सेंटीमीटर बाय इतने सेंटीमीटर. एज ए रेंज ऑफिसर उतना तो देख सकते हो.
मैंने एक अभी बिल्डिंग देखा सर रिसेंटली, उसमें एस्टिमेट में लिखा है अल्टीमा पेंट लगाएगा रेंज ऑफिस को, हम्म रेंज ऑफिसर के घर को, हम्म और जगह पे रखा तो उसने डिस्टेंस पर सादा मार दिया है। तो मैंने बोला इतना तो दिखो, इसमें लिखा है ना आपको कि अल्टीमा ये मारना है पेंट। तो फर्क बहुत है उसमें। जैसे बेसिन 4,500 का CSR में आता है और जगह पे लगता है 500 रुपए 1,000 रुपए का। तो दॅट मच चेक यू हॅव टू कीप। म्हणजे तुझ्या MB सी रिलेटेड आणि आतापर्यंत चर्चा झाली फक्त पेमेंट, कारण तुम्ही DDO आहेत, Yes. डिस्बर्सल ऑफिसर आहे, तर डिस्बर्स करण्यापूर्वी काही डोक्याचा वापर केला किंवा माइंड ऍप्लिकेशन केला तेवढाच अपेक्षित आहे. Yes. बरेचसे लोक असतात, तुम्ही 80% म्हटलं, 80% इज एक्सिलंट, म्हणजे काही लोक तर काही न बघता पेमेंट करतात, तो आक्षेपार्ह आहे. आणि ठीक आहे सर, दुसरा एक क्वेश्चन होता माझा की ह्याच्याबद्दल, ते ट्रान्सफरच्या बद्दल जे आपण म्हटलं होतं, तर ते मागच्या वेळेस 2017 मध्ये एक नोटिफिकेशन निघालं होतं. त्यावेळेस RFOची ट्रान्सफर जे आहे CCF नाही तर आउट ऑफ सर्कल असेल तर PCCF करतील. आणि आता नवीन गव्हर्नमेंट आलं, त्यांनी डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंट, ते आपलं गॅझेट निघालं, म्हणजे थोडक्यात नोटिफिकेशन त्याला एक कायद्याचं स्वरूप येतं. नवीन गव्हर्नमेंट बदलणं असं किती बरोबर उचित आहे असं, म्हणजे की अधिकार खाली जे होते CCF किंवा PCCF लेवलला चांगले होते, म्हणजे ते ऍक्ट म्हणजे त्याचं हेच निघालं होतं ना नोटिफिकेशन, आणि ते नोटिफिकेशन डायरेक्ट डिझॉल्व्ह करून नवीन नोटिफिकेशन असं निघू शकतं कसं, म्हणजे काढलेलं आहे ते कितपत बरोबर आहे? नाही, आता आता तो बदली कायद्याखाली जे शासनाला अधिकार आहे, ऍक्च्युली ओरिजिनल पॉवर्स आपले ग्रुप बी साठी किंवा रेंज ऑफिसर्सचे ओरिजिनल पॉवर गव्हर्नमेंटकडेच आहेत, आणि मागे त्यांनी डिलिगेट केले होते. आणि म्हणजे 1 वर्षापूर्वी किंवा काही कालावधीपूर्वी ते विथड्रॉ केलेले गव्हर्नमेंटने. म्हणजे गव्हर्नमेंटने कोणती परिस्थितीमध्ये डेलिगेट केलं आणि कोणती परिस्थितीमध्ये विथड्रॉ केले त्यासाठी भाष्य करण्यासाठी मी सक्षम नाहीये, करणार पण नाही, है ना. इट इज द गव्हर्नमेंट विच कॅन डिसाइड, सो आय एम नॉट कॉम्पिटेंट टू कमेंट अपॉन दॅट, आणि आपण त्यासाठी बसलो पण नाही या सेशन मध्ये. आणि ट्रान्सफर ऍक्ट वरती एक वेगळं सेशन पण आहे सर. आपण ट्रान्सफर ऍक्ट वरती एक वेगळं सेशन पण ठेवलंय. वेगळा सेशन पण आहे, पण यांनी तुम्ही जो मांजरेजी प्रश्न विचारला तो प्रश्न नक्की डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये नाहीच येणार आहे, तर त्याची गॅरंटी बरोबर आहे सर. डायरी संबंधी मला एक सांगायचं होतं की डायरी एक म्हणजे ऑफिसची मागणी आहे म्हणून डायरी देण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या संरक्षणाकरता डायरी देणे जास्त योग्य राहील. कारण बऱ्याचदा असे सिच्युएशन येतील की तुम्हाला तुमचं सिनियर ऑफिसर म्हणेल की तुम्ही वर्षभरात काहीच काम केलं नाही, तुमच्या CR मध्ये नोंद पण तसं करेल, मग त्यावेळी तुमच्याजवळ काहीच डिफेन्स राहणार नाही. सो त्यावेळी डिफेन्स हाच राहू शकतो की दर महिन्यामध्ये मी तुम्हाला डायरी सबमिट केली वेळेवरती आणि त्याच्यावरती तुमचा शेरा होता काम समाधानकारक आहे. तर त्यामुळे डायरी बद्दल लोकांनी, इट इज नॉट जस्ट अ कंप्लायन्स ऑफ द ऑर्डर्स, पण इट इज फॉर युअर ओन सेल्फ प्रोटेक्शन. आणि असे बरेचसे उदाहरण तुम्हाला मिळतील की एखाद्या वर्षानंतर तुम्हाला लिहिल्या जाईल की हा कुठलंही काम करत नाही, हा याचं काम योग्य नाही आहे, पण तुम्ही जर डायरी सबमिट केलं तर ते तुमच्या कामात येऊ शकतं. दुसरा याच्यात एक म्हणजे याला सप्लिमेंट करतो मी पूरक वक्तव्य म्हणून, की म्हणजे DCF म्हणून किंवा सिनियर CCF स्तरावर मला पण डायरी देणे बंधनकारक होता म्हणजे सर्वांवर आहे. तर एक त्याच्यात ऍडव्हान्टेज काय होतो की बरेचसे ठिकाणी आपण कधी मूल्यांकनचे लोक येतात किंवा कधी LAQ झाला किंवा चौकशी झाली, तर तिथे प्लांटेशन चांगली म्हणजे प्रतवारीचा होता किंवा न होता, फेल्युअर होता, आगी लागली होती किंवा इलिसिट कटिंग, बरेचसे प्रश्न येतात. तर डायरी लिहिल्यामुळे एक फायदा असा असतो की आम्ही ज्या दिवशी तिथे गेलो होतो त्या दिवशीची परिस्थिती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन डायरीमध्ये येऊन जातो. कदाचित काय होतं की तुमचे गेल्यानंतर किंवा काही कालावधीनंतर किंवा अत्यंत म्हणजे आफ्टर व्हेरी शॉर्ट टाइम काहीतरी म्हणजे घटना किंवा दुर्घटना घडत असते तिथे,
तेव्हा आपल्याकडे एक सेफ्टी मेजर असतं की बाबा ज्या दिवशी मी व्हिजिट केली होती कमीत कमी त्या दिवशीपर्यंतची परिस्थिती आपल्याला तिथे रेकॉर्ड करता आली, म्हणजे करता येते. तिथे एक माझ्या अजून रिक्वेस्ट आहे, डायरी नॉट ओनली डायरी लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही प्लांटेशन जेव्हा व्हिजिट करतात किंवा बीट इन्स्पेक्शन करतात, ज्या नोंदी तुम्ही डायरीमध्ये करणार आहेत एक्झॅक्टली किंवा त्याच्याशी मॅचिंग तुम्हाला प्लांटेशन रजिस्टर मध्ये तुमची नोंद असली पाहिजे. कारण की सबळ पुरावा असते की जे तुम्ही प्लांटेशन रजिस्टर मध्ये किंवा नोंदवहीमध्ये नोंद करत असणार तीच बाब तुमची डायरीमध्ये येते. अन्यथा काय होतं की इथे तुम्ही काय लिहिलं आणि डायरीमध्ये वेगळा लिहिला तर म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यावर येईल अशी पोझिशन. तर आम्ही तर काय करत होतो की जे आम्ही फील्डवर त्याच ठिकाणी प्लांटेशन रजिस्टर मध्ये एंट्री करायचे आणि त्याचा व्हॉट्सअप फोटो घेऊन लगेच आपल्या स्टॅनोला द्यायचे, म्हणजे डायरी तो लिहित होता. तर जे आम्ही प्लांटेशन रजिस्टर मध्ये जसा मजकूर आमच्या प्लांटेशन रजिस्टर मध्ये व्हिजिटच्या वेळी तसाच मजकूर आमची डायरीमध्ये येतो. तर रेंज ऑफिसर म्हणून किंवा एसीएफ म्हणून तुमच्याकडे स्टॅनो नसेल, तथापि माझा एवढाच रिक्वेस्ट आहे की प्लांटेशन मध्ये जेव्हा तुम्ही व्हिजिट देतात त्याचे बरेचसे प्रॉब्लेम्स फेल्युअर प्लांटेशन किंवा अनसक्सेसफुल प्लांटेशन म्हणून बरेचसे प्रकरण उद्भवतात. तर कमीत कमी तुमचे प्लांटेशन रजिस्टर मध्ये रिझनेबल तुमची नोंद असली पाहिजे. जर तिथे जास्त पाऊस पडला तरी सुद्धा तुम्हाला तिथे काहीतरी नोंद लिहत चला. जर पाऊस पडत नसेल, ड्रॉटची पोझिशन असेल तर तशी नोंदी लिहा, आणि एखादी न्यूज कटिंग असेल म्हणजे न्यूजपेपरची कटिंग असेल तर तिथे चिटकू शकतात की बाबा त्या महिन्यामध्ये किंवा त्या प्लांटेशनचे कालावधीत पावसाच्या प्रमाण कमी होता, जास्त होता, पूर होता किंवा ड्रॉटची पोझिशन होती. हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि जसा वानखेडे साहेबांनी म्हटलं, इट इज नॉट ओनली अ फॉर्मॅलिटी बट इट इज अ सेफ्टी मेजर फॉर युअर सेल्फ, की अमुक दिवशी मी ड्युटीवर असताना तिथे गेलो होतो, नंतर काही प्रकरण उद्भवलं आणि जर तुम्ही म्हटले की आम्ही त्या दिवशी गेलो होतो आणि डायरीची पोझिशन अशी की 9 महिन्यापासून 10 महिन्यापासून डायरीच दिली नाहीये, तर यू आर गॉन, म्हणजे कोणी तुम्हाला वाचू शकत नाही. असा म्हणजे डायरीचं महत्व आहे. म्हणून शासनाच्या जी आर मध्ये आहे की 2 महिन्यापेक्षा तुम्ही कोणतेही कारणास्तव पेंडिंग ठेवू शकत नाही तुमची डायरी. जर पेंडिंग ठेवत असणार आहे तर तुम्ही त्याची वेतन देयके अदा करू नये. आता माझी माहितीप्रमाणे प्रोटेक्शन मध्ये असताना, एपीसीसी प्रोटेक्शन मध्ये असताना पूर्ण राज्यभरात माझी माहितीप्रमाणे रेंज फॉरेस्ट ऑफिसर पर्यंतची डायरीज अपडेट झालेली आहेत अशी माझी अपेक्षा आहे. कोणाची पेंडिंग असेल तर सांगू शकतात. आता 3 महिन्यापूर्वी प्रत्येक आरएफओ पर्यंतची डायरीज टेरिटोरियल असो, वाईल्ड लाईफ असो किंवा सोशल फॉरेस्ट्री असो अपडेट होती अशी माझी अपेक्षा आहे किंवा कल्पना आहे. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. बरोबर आहे ना? डायरी प्लीज लिहत चला, कोणी विचारत असेल किंवा नसेल. इट इज युअर ड्युटी, इट इज फॉर युअर सेफ्टी. अजून प्रश्न आहेत का? सर, मोजमाप पुस्तिकेबद्दल एक आहे, बीएनसी मध्ये रूल आहे, तो जो सेक्शनल इंजिनियर असतो ही सपोज टू राईट मेजरमेंट बुक इन हिज ओन हँडरायटिंग. म्हणजे नुसती सही करायची नाही आहे. बरेचसे म्हणजे आता तिथे बीएनसी मध्ये खूप सारे कामं असतात, तर ते कॉन्ट्रॅक्टर लोक एनबी लिहून आणून देतात एक फॉर्मॅट मध्ये. हा सेक्शनल इंजिनियर फक्त कॉपी करतो आणि पण स्वतःच्या अक्षरात. तर तेच आपल्या इथे पण ऍक्च्युली लागू आहे. म्हणजे रेंज ऑफिसर इज सपोज टू राईट एनबी इन हिज ओन हँडरायटिंग, एस्पेशली फॉर मेजर वर्क्स. बरोबर आहे. माझी रिक्वेस्ट कशी राहील वानखेडे साहेब, हे हा जो म्हणजे डेफिशियन्सी आपल्या डिपार्टमेंट मध्ये त्याच्यासाठी फक्त आरएफओ कॅडरवर आपण बोर्ड दाखवू शकत नाही. म्हणजे डीसीएफ कॅडर, आयएफएस कॅडर असो किंवा स्टेट सर्व्हिसेसचे डीएफओ नवीन जे एंट्री होत आहे त्यांना सुद्धा एमबीच्या महत्व आणि एमबीच्या जे रिलिव्हन्स आहेत त्याच्या मला वाटत नाही त्यांना जाणीव असेल. तर एज्युकेशन विंगच्या मार्फत किंवा जर एखादे सेशन्स तुम्ही एमबी वर म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम
चे व्यतिरिक्त जर तुम्ही सेशन आयोजित करू शकले ऑनलाईन किंवा कसं, तर खूप महत्वाचे आहे. तुम्ही म्हणजे आपले जे अनुभवी रेंज ऑफिसर्स आहे, बरेचसे रिटायर्ड पण आहेत, जगताप साहेब सारखे आहेत आणि अजून बरेचसे लोक आहे. MB चे बद्दल आपल्या लोकांना खूप माहित आहे आणि यू कॅन इन्व्हाइट ज्युनियर इंजिनियर किंवा डेप्टी इंजिनियर फ्रॉम PWD ऑल्सो. आणि आपले जे डिपार्टमेंटचे इंजिनियर्स रिटायर्ड झालेले आहेत किंवा आता सर्व्हिसमध्ये डेप्टी इंजिनियर्स काही ठिकाणी, तर एक असं सेशन माझी माहितीप्रमाणे आयोजित करणं इम्पॉर्टंट आहे की कोणत्या ठिकाणी आणि कसं आपल्याला MB त्या रेकॉर्डिंग करता येईल किंवा करणे आवश्यक आहे. कॅम्पामध्ये आपली माहितीसाठी, कॅम्पामध्ये मी असताना MB, प्लांटेशन रजिस्टर, डेड स्टॉक रजिस्टर असे 4 रजिस्टरचे फॉर्मॅट छापील करून प्रत्येक रेंज ऑफिसर पर्यंत वाटप केलेले आहे. जे जे कॅम्पामध्ये जर कोणी काम करत असेल तर त्याला छापील पुस्तक मिळाली असेल अशी माझी अपेक्षा आहे. प्रिंटेड सगळ्यांकडे सप्लाय केला आहे सर आपण. तर पुस्तक 3-4 पुस्तक आम्ही कॅम्पामध्ये असताना केलेली आहे. पण कॅम्पामध्ये खूप लिमिटेड काम असतात. रेग्युलर मध्ये म्हणजे प्लांटेशन रजिस्टर आणि MB रेकॉर्ड होत नाही आणि त्यामुळे खालपासून वरपर्यंत सर्वांना अडचणीचे सामोरे जावे लागतात. हे आपला सर्वसाधारण अनुभव आहे. आणि जसजसे नवीन मंडळी येऊ लागली तेव्हापासून म्हणजे आपण जर वरिष्ठ लोक सांगत नाही त्यांना, तर त्यांना दोष पण देता येत नाही आणि इट बिकम्स ए डिझीज फॉर द एंटायर सिस्टम, एंटायर गव्हर्नमेंट मशिनरी. आणि आपल्याला खूप बदनामी फेस करावी लागते जेव्हा LAQ येतात किंवा जेव्हा कुठला तरी कोर्ट मॅटर किंवा तक्रार झाली, तर खूप अडचणीचे समोर जावे लागतात की खोटा काम केला किंवा पेमेंट जास्त झाला, कमी झाला. बरोबर आहे सर? ऑनलाईन सेशन आम्ही घेऊ सर. राईट फ्रॉम द गार्ड, फॉरेस्टर, RFO तिन्ही कॅडरसाठी वेगवेगळ्या लेवलचं. म्हणजे गार्डने काय काय चेक करू शकतो, तो क्वांटिटी तर चेक करू शकतो ना, किती लोखंड आलं, किती सिमेंट आलं, रेती आली, विटा आल्या. फॉरेस्टरला मेजरमेंट मध्ये पण रोल राहील आणि ऑफकोर्स MB बद्दल तर RFO. नॉट ओनली यांच्यासाठी जर तुम्हाला म्हणजे वाटत असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर IFS कॅडर ऑल्सो. कारण की आता मागच्या 4-5 वर्षामध्ये कमीत कमी जर तुम्ही काउंट केला तर 30 ते 35 पर्यंतचे नवीन ऑफिसर असतील. इव्हन मी 2010 पासून मोजतो तर 50 ते 60 असे ऑफिसर्स नवीन जनरेशनचे आहेत. त्यांना MB बद्दल नाहीये कल्पना आणि जर त्यांच्या कंट्रोल नसेल तर खालच्या स्तरावर म्हणजे काळजी तेवढी राहत नाही. जर त्यांनी विचारणे चालू केला ना तर थोडासा फरक पडेल. म्हणून पाहिजे तर तुम्ही एकच सेशन मध्ये दोन्ही कॅडर्सला कव्हर करा, म्हणजे IFS पर्यंत, किंवा IFS साठी आणि DFO कॅडर साठी वेगळा आणि खालचे कॅडर साठी वेगळा, असा जसं तुम्हाला वाटत असेल योग्य त्याप्रमाणे. येस सर. ओके. एखादा मला आता एक कमेंट आला होता, यू ऑल्सो कव्हर सर वॉल्यूम 2 ऑल्सो. पण मला त्यांना विनंती करायची की तुम्ही फक्त जर प्रिफेस वाचला दोन्ही व्हॉल्युम्सच्या तर तुम्हाला स्वतः कल्पना येईल आणि कोणालाही विचारण्याची पाळी येणार नाही व्हॉल्यूम 2 साठी ऍटलिस्ट. म्हणजे कोणीतरी मार्गदर्शन करेल तेव्हाच आपण त्याच्यावर लक्ष देऊ असा भाग नाहीये. थोडासा स्वतः पण. आणि वानखेडे साहेब, मला एक रिक्वेस्ट आहे की MFM साठी ही डिपार्टमेंटल एक्झाम संपल्यानंतर ऍक्च्युली चॅप्टर वाईज त्याचे अरेंजमेंट कसे आणि आपल्यासाठी कसा उपयोगी राहील जर 1 तासाच्या किंवा 2 तासाच्या सेशन दिला फॉर IFS, ACF अँड DFO कॅडर अँड RFO कॅडर, तर म्हणजे जर मी रिक्वेस्ट फॉर्मली ऑर्गनाईज केला तर मी त्याच्यावर कव्हर करू शकतो. येस सर, करू सर, आपण नक्कीच करू. तर ऍक्च्युली मला यांनी सांगितलं होतं आपटे साहेबांनी, जेव्हा त्यांनी अप्रुव्हल दिला होता ना गव्हर्नमेंटने या MFM वर, तर त्यांचा असं म्हणणं होता की साहेब हे आपण अप्रूव्ह करतो, देतो, पण सर्क्युलेट झाल्यानंतर फक्त ऑफिसमध्ये ठेवला राहतो, कोणी वाचत नाही. तर आपल्या दृष्टीने कसा उपयोगी आणि कसा त्याचा वापर करता येईल
थोडासा 1-2 तासाच्या सेशन मी चॅप्टर 1 बद्दल किंवा फर्स्ट चॅप्टर बद्दल थोडासा बॅकग्राऊंड दिला होता. व्हॉल्यूम 2 मध्ये सुद्धा पहिले 2 चॅप्टर किंवा पहिले 2 चॅप्टर मध्ये खूप कायदेविषयक सुरुवातीपासूनची बॅकग्राऊंड आहे. आपले राज्याचा फॉर्मेशन कसा कसा झाला आणि वेगवेगळे पोर्शन मध्ये वेगवेगळे भागात वेगवेगळे कायदे होते आणि त्याच्या अमलगमेशन कसा झाला, जुने नोटिफिकेशन. आपली माहितीसाठी एक केस झाला होता, मी थोडासा डायग्रेस करतो पण रिलिव्हंट आहे. जुनी गोष्टीच्या म्हणजे जाणीव ठेवणे किती महत्वाचं असतं. एक मायनिंगचा केस होता चंद्रपूर जिल्ह्याचा. तिथे जिवती म्हणून एक तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. काही लोक चंद्रपूरचे असतील तर त्यांना माहित असेल. जिवती तालुक्यामध्ये पोझिशन अशी आहे की त्या तालुक्यामध्ये 25 ते 30 हजार हेक्टर रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि चुकून तो रेव्हेन्यू लँड म्हणून त्याची नोंद झालेली आहे रेव्हेन्यू रेकॉर्ड्स मध्ये. पण देर इज अ नोटिफिकेशन ऑफ हैदराबाद निजाम, म्हणजे हैदराबाद स्टेटच्या एक नोटिफिकेशन आहे 1953च्या. त्या नोटिफिकेशन प्रमाणे तो रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि त्याची नोंद आपले फॉर्म नंबर 1 में फॉरेस्ट म्हणूनच आहे, पण रेव्हेन्यू रेकॉर्ड्स मध्ये तो रेव्हेन्यू आहे. असा एक केस मध्ये समोरची पार्टीने प्लीडिंग केला की तो नोटिफिकेशन ज्याला आपण रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणतो तो हैदराबाद स्टेटचा आहे आणि तो 1953चा आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की हैदराबाद स्टेटचं अस्तित्व सुद्धा संपला. 1953 नंतर 1956 मध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स झाला. हैदराबाद स्टेटचं अस्तित्व संपला. 1960 नंतर महाराष्ट्र अस्तित्वात आला, म्हणजे हैदराबादच्या नामोनिशान पण गेला. तर तुम्ही 1953चे नोटिफिकेशनला कसं म्हणतात की रिझर्व्ह फॉरेस्ट आहे? तर त्याचा एकदम चांगला म्हणजे सिक्वेन्स आहे आणि तो सिक्वेन्स प्रूव्ह करून केस आपली बाजूला लागला. पण त्याच्यासाठी खूप जुने नोटिफिकेशन आम्हाला काढावे लागले आणि मला खूप छान वाटला जेव्हा मला माहित पडला की ते सगळे नोटिफिकेशन आणि तो सगळा सिक्वेन्स मी महाराष्ट्र फॉरेस्ट मॅन्युअल चॅप्टर 5 मध्ये 4 मध्ये व्हॉल्यूम 2 मध्ये कव्हर केलेला आहे. आणि आपली माहितीसाठी जे हायकोर्टामध्ये तो कोर्ट म्हणजे केस हायकोर्टापर्यंत गेला आणि हायकोर्टामध्ये जे कन्सर्न जज होते मी त्यांना पर्सनल ब्रीफिंगसाठी त्यांच्या रिक्वेस्ट करून वेगळ्याने त्यांना ब्रीफिंग केली होती, म्हणजे आणि तो केस आपल्या बाजूला लागला. जर ती गोष्ट आम्ही समोर प्रस्तुत केली नसती, म्हणजे त्यांचे कोर्टाचे निदर्शनास आली नसती, तर नक्कीच ते एकदम प्राईम लँडच्या केस त्याचे समोरचे बाजूला लागला असता. त्यांनी त्या केससाठी मुंबईहून वकील बोलवले होते आणि असा चॅलेंज केला की 1953च्या नोटिफिकेशन हैदराबाद स्टेटचा तुम्ही उल्लेख करतात, तो हैदराबादचे अस्तित्व नाहीये, रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये, तो रेव्हेन्यू लँड आहे, 7/12 मध्ये नोंद आहे. तर अशी या गोष्टींसाठी जोपर्यंत तुम्हाला जुना सिक्वेन्स किंवा जुना लिंक माहित नसेल तर आपण केस डिफेंड करू शकत नाही. तर त्या दृष्टीने आम्ही व्हॉल्यूम 2 कंपाईल करण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे स्टेट्स कडून आम्हाला फीडबॅक मिळालेली आहे की खूप चांगला कंपायलेशन आहे आणि ते फॉलो करतात लोक. तर थोडासा प्रीफेस वगैरे त्याच्या वाचला तर लक्षात येईल तुम्हाला. स्वतः वाचण्याचा म्हणजे हे मनापासून इच्छा होईल. जर प्रश्न आपले नसतील तर आपण वी कॅन क्लोज द सेशन. सर नमस्कार सर. हॅलो सर नमस्कार सर. सर एक छोटासा म्हणजे प्रश्न नव्हता, म्हणजे परीक्षा संदर्भातला एक हे होतं सर की आता हे म्हणजे आपले पेपर 2 भाषेमध्ये लिहायचे, मराठी आणि इंग्लिश मध्ये. तर आपला व्हॅल्यूम पूर्ण इंग्लिश मध्ये आहे, तर काही वर्डिंग जे आहेत ते आपल्याला इंग्लिश मधले लिहिलेले चांगले असतात सर. मग ते परीक्षेला आपण ते इंग्लिश मधलं मराठी विषय निवडला आणि इंग्लिश मधलं काही हे लिहिले पॉइंट टू पॉइंट, तर चालतील का सर? बिलकुल चालतील. काय म्हणजे तुम्ही अजिबात वानखेडे साहेब त्याला कन्फर्म करतील. पण जर भाषेचा कुठला प्रॉब्लेम येत असेल तर यू कॅन यूज एनी लँग्वेज. कारण की जे तुमचा एक्झामिनर असेल किंवा पुस्तक म्हणजे पेपर तुमचा चेक करणारा व्यक्ती असेल त्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा येतात आणि तुम्हाला जर कुठेतरी एक्सप्रेस करायला प्रॉब्लेम होत असेल तर यू कॅन यूज एनी लँग्वेज, आयदर इंग्लिश और मराठी. ओके, थँक्यू. मागच्या वेळी जे आपण सूचना दिल्या ना परीक्षकांना, परीक्षार्थींना,
तर त्या ज्या लेखी सूचना त्या आन्सर शीटच्या पेजवर, लास्ट पेजवर होत्या, त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी किंवा दोन्ही, मराठी व इंग्रजी मध्ये तुम्हाला लिहिता येईल. त्याच्यामुळे तसा काही इश्यू नाही आहे. ओके, थँक्यू सर. यांचा प्रश्न असा आहे की जर आम्ही मराठीमध्ये लिहायला चालू केलं आणि मध्ये कुठेतरी अडकलो, तर त्या ठिकाणी इंग्रजीच्या किंवा वायसे वर्षा म्हणजे इंग्रजी म्हणजे चालू केलं आणि तिथे इंग्रजी आम्हाला नाही आली तर मराठी वापर करू शकतो का, असा त्यांचा प्रश्न. हा सर, म्हणूनच तिथे असं 3 ऑप्शन दिले होते, मराठी, इंग्लिश, इंग्रजी व इंग्रजी किंवा मराठी, म्हणजे दोन्ही मिळून असं जरी लिहायचं असेल तरी चालेल. कारण की हे तुमच्या सब्जेक्ट मध्ये जे नॉलेज आहे त्याच्या टेस्ट आहे, तुमच्या भाषेच्या टेस्ट, भाषा आणि व्याकरणच्या टेस्ट नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या आयडिया लिहित असताना जर तुम्ही आयडिया लिहिला आणि त्याच्या व्याकरण मध्ये किंवा सेंटेन्स फ्रेमिंग मध्ये इकडे तिकडे चुकला, तर त्याच्यावर एक्झामिनर माइंड करत नाही. त्याला फक्त सब्जेक्ट बद्दल जे विचारलं आहे त्याच्या टू द पॉइंट तुम्ही आन्सर देण्याची स्थितीमध्ये आहे किंवा नाही तेवढाच टेस्ट होतो. लँग्वेजच्या म्हणजे है ना, फ्युचर टेन्स, पास्ट चूक झाली तर काही फरक पडत नाही त्याच्यात. ओके, थँक्यू सर. So if there is no question, we can close the section with permission from Wankhede sir. Yes sir. So thank you everybody. Thank you sir. Thank you for elaborate.